तुम्ही आता हा व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्ही आधीच अडकलात. हो, मी तुमच्याशीच बोलतोय. तुम्ही यूट्यूबवर आलात फक्त 5 मिनिटांसाठी. आणि आता किती वेळ झाला? 20 मिनिटं, 30 मिनिटं, कदाचित 1 तास. आणि तुम्हाला माहिती आहे सर्वात मजेदार गोष्ट काय? तुम्ही हा व्हिडिओ बघायला सुरुवात केली, पण तुमच्या मनात आधीच विचार सुरू झालाय, ही व्हिडिओ स्किप करून नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघू? पण आज मी तुम्हाला एक ट्रूथ सांगणार आहे, जे तुमचं आयुष्य बदलून टाकेल. तुम्ही गुलाम आहात आणि तुम्हाला कळतही नाहीये. चला, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आदित्य, 28 वर्षांचा, इंजिनियर, चांगला जॉब, चांगला पगार आणि एक मोठं स्वप्न, स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचं. पण आदित्यचा एक प्रॉब्लेम होता. सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट फोन चेक. फक्त टाईम बघतो असं म्हणत इंस्टाग्राम उघडलं. रील सुरू झाले. 1 रील, 2 रील, 10 रील. आणि मग नोटिफिकेशन आलं, तुमचा मित्र लाईव्ह आहे. क्लिक केलं त्यावर. आणखी 20 मिनिटं गेली. ऑफिसला निघायची वेळ झाली. तयारी करताना पॉडकास्ट ऐकला. मल्टीटास्किंग आहे ना, असं स्वतःला समजावलं. ऑफिसमध्ये बसला. लॅपटॉप उघडलं. आधी ईमेल्स चेक करतो. 1 ईमेल, 2 ईमेल, 15 ईमेल. मग व्हॉट्सॲप ग्रुप्स. इम्पॉर्टंट असेल तर 5 ग्रुप्स, 10 मेसेजेस. दुपारी 12 वाजले. काम, एकही लाईन कोड लिहिलं नाही. संध्याकाळी घरी आला. आज नक्की स्टार्टअपच्या बिझनेस प्लॅनवर काम करणार, हा रेझोल्यूशन घेऊन नेटफ्लिक्स उघडलं. फक्त 1 एपिसोड रिलॅक्स व्हायला. रात्री 2 वाजले. पूर्ण सीझन संपला. आणि बिझनेस प्लॅन कागदावर 1 शब्द नाही. रोज हेच पॅटर्न. 3 वर्ष झाली. स्टार्टअपची स्वप्न अजूनही स्वप्नच आहे. आदित्य डिप्रेस्ड आहे, फ्रस्ट्रेटेड आहे. पण का? त्याला स्वतःला कळत नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे सर्वात स्कॅरी गोष्ट काय? आदित्य हा काल्पनिक कॅरेक्टर नाही. आदित्य तुम्ही आहात, मी आहे, आपण सगळे आहोत. तुम्ही महत्त्वाच्या कामांवर सतत टाळाटाळ करता का? तुम्हाला अस्वस्थ वाटतं आणि सध्याच्या कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही का? जे गोल्स तुमचं आयुष्य सुधारू शकतात त्यांसाठी एक्सायटेड वाटत नाही का? जर होय, तर कदाचित तुम्हाला डोपामिन डिटॉक्सची गरज आहे. आजच्या जगात जिथे डिस्ट्रॅक्शन्स सगळीकडे आहेत, फोकस करण्याची क्षमता एक दुर्मिळ गोष्ट बनली आहे. आपण सतत स्टिम्युलेटेड राहतो, अस्वस्थ वाटतो. अनेकदा हे का होतंय हे न समजताच जेव्हा वेळ येतो त्या की टास्क्सवर फोकस करण्याचा, जे आपल्याला गोल्सकडे नेऊ शकतात, तेव्हा आपल्याला करायला बऱ्याच गोष्टी मिळतात. आपल्या गोल्सवर काम करण्याऐवजी आपण वॉकला निघतो, कॉफी घेतो, ईमेल्स चेक करतो किंवा फाईल्स रिऑर्गनाइज करायला लागतो. प्रत्येक गोष्ट एक ग्रेट आयडिया वाटते, फक्त ती एक गोष्ट सोडून जी आपण खरंच करायला हवी. जेव्हा आपण हाच पॅटर्न रोज रिपीट करतो, तेव्हा आपण आपले सर्वात मोठे गोल्स आणि उच्च स्वप्न हातातून जाऊ देतो. आपण अंडर परफॉर्म करतो आणि आपल्या खऱ्या क्षमतेपेक्षा खूपच कमी अचीव करतो. आणि आतून आपल्याला हे माहीत असतं, जे सेल्फ एस्टीम कमी करतं आणि फ्रस्ट्रेशन, डिसअपॉइंटमेंट, ॲपथी, जेलसी किंवा कधीकधी राग निर्माण करतं. पण असं होणं गरजेचं नाही. जेव्हा तुम्ही डिस्ट्रॅक्शन्स काढून टाकायला आणि सतत स्टिम्युलेशन आणि अस्वस्थतेपासून दूर राहायला शिकता, तेव्हा तुम्ही तुमचे सर्वात कठीण टास्क्स पण पूर्ण करू शकता. हे कन्सिस्टंटली केल्याने तुम्ही जास्त प्रोडक्टिव्ह व्हाल आणि परिणामी खूपच जास्त आनंदी पण व्हाल. तुम्ही अनावश्यक स्टिम्युलेशन सोडायला आणि तुमचा फोकस परत मिळवायला तयार आहात का, जेणेकरून तुम्ही तुमचे गोल्स अचीव्ह करू शकाल? सांगा, हे तुम्हीच आहात का? तुम्हाला माहीत आहे की जर तुम्ही फक्त एका स्पेसिफिक टास्कला हँडल केलं, तर त्याचा तुमच्या ओव्हरऑल प्रोडक्टिव्हिटीवर मोठा इम्पॅक्ट पडेल. कदाचित यामुळे तुमच्या प्रमोशनच्या चान्सेस सुधारतील किंवा हे तुमचा मेंटल किंवा फिजिकल वेलबिंग बेहतर करेल. पण तुम्ही कधीच स्टार्ट करत नाही. सकाळी सर्वात आधी तुमच्या गोलवर काम करण्याऐवजी तुम्ही ईमेल्स चेक करायला लागता, स्टॉक पोर्टफोलिओ बघता किंवा फेसबुक न्यूज फीड स्क्रोल करत राहता.
थोड्या वेळात ती महत्त्वाची टास्क तुम्हाला कमी आणि कमी अपीलिंग वाटायला लागते. तुम्ही स्वतःला म्हणता की फक्त आणखी एक कॉफी घेतो किंवा फक्त आणखी एक यूट्यूब व्हिडिओ बघतो. पण जितकं जास्त तुम्ही टास्कला डिले करता तितकंच ती स्टार्ट करणं कठीण होत जातं. असं वाटतं जणू तुमच्या आणि तुमच्या टास्कच्या मध्ये एक इनविजिबल मेंटल बॅरियर आला आहे आणि हा बॅरियर क्रॉस करणं इम्पॉसिबल वाटतं. तुम्हाला कधी असं फील झालंय का? जर होय तर हे पुस्तक तुमच्यासाठी खूप बेनिफिशियल असेल. यात आपण एक सिंपल मेथड इंट्रोड्यूस करू ज्याने तुम्ही ओव्हर स्टिम्युलेशन टाळू शकता आणि तुमच्या की टास्क्सला टॅकल करणं इझियर बनवू शकता. तर तुम्ही या चॅलेंजसाठी तयार आहात का? भाग 1 मध्ये आपण एक्सप्लेन करू की डोपामाइन खरंच काय असतं आणि ते कसं काम करतं. हा सेक्शन वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्ही फोन चेक करणं का सोडू शकत नाही, सोशल मीडियापासून दूर राहण्यात का स्ट्रगल होतो किंवा व्हिडिओज बिंज वॉच का करत राहता. भाग 2 मध्ये आपण बघू की आजच्या काळात डोपामाइन काय एक इश्यू बनू शकतो. या भागात तुम्हाला डिस्कवर होईल की तुमचे डोपामाइन ट्रान्समिटर्स कसे हायजॅक झाले आहेत आणि हे काय एक मोठं चॅलेंज बनलं आहे. भाग 3 मध्ये आपण त्या सर्व कारणांचा आढावा घेऊ ज्यामुळे डोपामाइन डिटॉक्स उपयुक्त ठरू शकतो. आपण डोपामाइन डिटॉक्सचे वेगवेगळे टाइप्स इंट्रोड्यूस करू आणि डोपामाइन संबंधित काही कॉमन मिसकन्सेप्शन्सवर पण चर्चा करू. भाग 4 मध्ये आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करू की कसं तुम्ही 3 सिंपल स्टेप्समध्ये एक इफेक्टिव्ह डोपामाइन डिटॉक्स इम्प्लिमेंट करू शकता. भाग 5 मध्ये आपण तुम्हाला परत कामावर आणण्यावर फोकस करू. या सेगमेंटमध्ये तुम्ही शिकाल की तुमचा दिवस इफेक्टिव्हली कसं प्लॅन करायचं आणि डिस्ट्रॅक्शन्स कसे काढायचे जेणेकरून फोकस टिकेल. शेवटी भाग 6 मध्ये आपण काही सिंपल टूल्स आणि टेक्निक्सवर काम करू जे तुम्हाला ओव्हर स्टिम्युलेशन टाळण्यात आणि लॉंग टर्ममध्ये की टास्क्सवर फोकस्ड राहण्यात मदत करतील. चला सुरुवात करूया. बरोबर, डोपामिन म्हणजे काय आणि त्याची भूमिका. तुम्ही कदाचित आधी डोपामिनबद्दल ऐकलं असेल आणि तुम्हाला थोडीशी कल्पना असेल की हे काय असतं. या सेक्शनमध्ये आपण डोपामिनला ब्रीफली डिफाईन करू आणि ते कोणती भूमिका बजावतात ते एक्सप्लेन करू. डोपामिन एक न्यूरोट्रान्समीटर आहे जो आपल्याला रिवॉर्ड्स अँटिसिपेट करण्यात मदत करतो, जसं सेक्शुअल रिलेशनशिप्स किंवा पौष्टिक अन्न खाणं. डोपामिन आपल्याला ॲक्शन घेण्याची इच्छा देतं जेणेकरून आपण तो एक्साइटिंग रिवॉर्ड अर्न करू शकू जो आपली वाट पाहत असतो. ही तीच फोर्स आहे जी आपल्याला ॲक्ट करण्यास भाग पाडतं. ह्या कारणामुळे हा एक खूप युजफुल न्यूरोट्रान्समीटर आहे ज्याने आपल्याला सर्व्हाइव्ह आणि रिप्रोड्यूस करण्यात मदत केली आहे. आणि कदाचित हेच एक मेन रिझन आहे की आज तुम्ही आणि मी एक्झिस्ट करतो. बरेच लोक जे मानतात त्याच्या विरुद्ध डोपामिन प्लेजर केमिकल नाही. फक्त ह्यामुळे की एखादा इव्हेंट डोपामिन रिलीज ट्रिगर करतो याचा अर्थ हा नाही की ती गोष्ट आपल्याला आवडते किंवा त्यातून आपल्याला प्लेजर मिळतो. खराच जेव्हा तुम्ही जवळून लक्ष द्याल तुम्ही नोटीस कराल की एक्सपेक्टेड रिवॉर्ड मिळाल्यानंतर लगेचच अनेकदा एम्प्टी आणि अनफुलफिल्ड वाटतं. सत्य हे आहे की कितीही स्टिम्युलेशन असलं तरी ते तुम्हाला ते फुलफिलमेंट कधीच देऊ शकत नाही जे तुम्ही शोधत आहात. तरीही आपल्यापैकी बरेच लोक सतत ओव्हर स्टिम्युलेटेड राहतात, डोपामिन रिलीज ट्रिगर करणाऱ्या पुढच्या सोर्सचा शोध घेत राहतात. असं वाटतं जणू आपल्याला नेहमी आणखी हवं आहे आणि आपण कधीही सॅटिस्फाईड होत नाही. आणि जितकं आपण जास्त स्टिम्युलेशन शोधतो परिस्थिती तितकीच वर्स होत जाते. आता तुमचं आयुष्य बघा. तुम्ही कशाचे ॲडिक्टेड आहात? तुम्हाला काय क्रेव्ह होतं? तुमचे मेन सोर्सेस ऑफ स्टिम्युलेशन कोणते आहेत? या गोष्टी तुम्हाला खरंच आनंदी देतात का? जेव्हा तुम्ही या क्वेश्चन्सवर विचार करता तेव्हा तुम्ही कदाचित नोटीस कराल की तुम्ही हायली स्टिम्युलेटिंग ॲक्टिव्हिटीजचे ॲडिक्टेड आहात, जसं व्हिडिओ गेम्स बघणं, सोशल मीडियामध्ये बुडवणं किंवा ईमेल्स वाचणं. जेव्हा तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटीज करता तेव्हा सेल्फ कंट्रोल सुटायला लागतं. तुम्हाला आणखी स्टिम्युलेशन हवं वाटतं आणि भलेही या तुम्हाला रिअल प्लेजर किंवा लॉंग लास्टिंग फुलफिलमेंट देत नसतील तरीही तुम्ही त्या करत आहात. शेवटी तुम्हाला डोपामिनचा पुढचा डोस हवा, बरोबर ना? अशा स्टिम्युलेटेड स्टेटमध्ये कॉन्सन्ट्रेशन मागणाऱ्या कोणत्याही टास्क परफॉर्म करणं खूपच कठीण होऊन जातं. परिणामी तुम्ही टाळाटाळ करता. तुम्ही ती बुक लिहिणं डिले करता जी तुम्ही नेहमी प्लॅन करत आला होतात. तुम्ही नवीन वेंचर स्टार्ट करणं पुट ऑफ करता किंवा तो की प्रोजेक्ट पोस्टपोन करता जो तुमच्याकडे आहे. थोडक्यात एव्होल्युशनरी पर्स्पेक्टिव्हने डोपामिनची भूमिका अशी आहे की ते तुम्हाला ॲक्शन घेण्यास एनकरेज करतं जेणेकरून तुम्ही अँटिसिपेटेड रिवॉर्ड अर्न करू शकाल जे सर्व्हायव्हल किंवा रिप्रोडक्शनसाठी आवश्यक असतं. हे डोपामिनचं प्रायमरी रोल आहे. दुर्दैवाने आजच्या जगात ही प्रोसेस हायजॅक झाली आहे ज्याचे बरेच अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस झाले आहेत ज्यांबद्दल आपण पुढच्या सेक्शनमध्ये डिस्कस करू. कृती: तुमच्या ॲक्शन गाईडचा उपयोग करून या क्वेश्चन्सची उत्तरे लिहा. तुम्ही कशाचे ॲडिक्टेड आहात? तुमचे मेन सोर्सेस ऑफ स्टिम्युलेशन कोणते आहेत? या गोष्टी तुम्हाला खरंच आनंदी देतात का? भाग 2: समस्या.
आधी आपण बघितलं की एव्होल्युशनरी स्टँडपॉइंटने डोपामाइन किती महत्त्वाची भूमिका बजावतो. या सेक्शनमध्ये आपण बघू की हा न्यूरोट्रान्समीटर कसा हायजॅक झाला आहे आणि आजच्या सोसायटीमधील डोपामाइन ट्रॅप्सपासून तुम्ही स्वतःला कसं गार्ड करू शकता. मोरचा न्यूरोट्रान्समीटर. तुम्ही डोपामाइनला मॉलिक्यूल ऑफ मोर सारखं समजू शकता, कारण हे असं आहे की आपलं एन्व्हायरमेंट किंवा आपल्या ॲक्शन्स जितक्या जास्त वेळा डोपामाइन रिलीज ट्रिगर करतात तितकाच जास्त आपल्याला पुढचा डोपामाइन शॉट हवा असतो. खरं तर हीच सेल्फ रिइन्फोर्सिंग मेकॅनिझम बऱ्याच ॲडिक्शन्स मागचं मेन रिझन असतं. जेव्हा डोपामाइन रिलीजला वारंवार वेगवेगळ्या प्रकारे ट्रिगर केलं जातं, जसं ड्रग किंवा अल्कोहोल कन्झम्पशन, तेव्हा ॲडिक्ट्स या स्टिम्युलेशनसाठी त्यांची टॉलरन्स खरंच वाढवतात. परिणामी त्याच प्लेजरला फील करण्यासाठी त्यांना आणखी स्ट्रॉंग स्टिम्युलस हवा असतो. पण ॲडिक्शन्स फक्त ड्रग किंवा अल्कोहोलपुरत्या मर्यादित नाहीत. वास्तव हे आहे की बऱ्याच ॲक्टिव्हिटीज पण ॲडिक्टिव्ह बनू शकतात, जसं जुगार, सेक्स, शॉपिंग, विचार किंवा रुमिनेशन, व्हिडिओ गेम्स, एक्सरसाइज जेव्हा एक्स्ट्रीम लेवलवर असेल, काम. आणि तुमचं काय? तुम्ही कशाचे ॲडिक्टेड आहात? जर तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीशिवाय एक दिवस पण घालवू शकत नाही, तर याचा अर्थ आहे की तुम्ही त्याचे थोडे ॲडिक्टेड आहात. चांगली गोष्ट ही आहे की जसं आपण पुढे बघू, प्रत्येक दिवशी मिळणाऱ्या स्टिम्युलेशनची मात्रा लिमिट करण्याचे वेज आहेत. आणि जसजसं आपण स्टिम्युलेटिंग ॲक्टिव्हिटीजच्या एक्सपोजरला कमी करतो, तसतसं नैसर्गिकरित्या आपला फोकस वाढतो आणि प्रोडक्टिव्हिटी लेवल्स बूस्ट होतात. कृती. तुमच्या ॲक्शन गाईडचा उपयोग करून एक पास्ट सिच्युएशन लिहा जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करणं थांबू शकला नाहीत. अशी कोणती ॲक्टिव्हिटी आहे जी टाळायला तुम्हाला पूर्ण एक दिवस खूप कठीण वाटेल, तेही लिहा. तुमचे डोपामाइन न्यूरोट्रान्समीटर्स हायजॅक होत आहेत. तुमचा फोकस एक स्कॅर्स ॲसेट आहे. त्यामुळेच मार्केटर्स तुमचं अटेन्शन अट्रॅक्ट करण्यासाठी बिलियन्स ऑफ डॉलर्स खर्च करतात. बऱ्याच ॲप्स स्पेशली असे डिझाईन केले जातात जेणेकरून ते तुम्हाला हुक करू शकतील. यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया कंपनीजला माहीत आहे की तुम्ही जितका जास्त वेळ त्यांच्या प्लॅटफॉर्म्सवर घालवाल तितके जास्त पैसे त्या ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून कमवतील. त्यांच्या रिसेंट ग्रेटेस्ट डिस्कव्हरीजपैकी एक म्हणजे नोटिफिकेशन्सचा उपयोग. किती वेळा तुम्ही फक्त यामुळे कोणतं ॲप उघडलं आहे कारण स्क्रीनवर एक रेड नोटिफिकेशन पॉपअप झालं आणि त्यानंतर तुम्ही किती वेळ वेस्ट केला. मला मुळीच सरप्राईज होणार नाही जर हे दरवर्षी हंड्रेड्स ऑफ आवर्सपर्यंत पोहोचत असेल. आणि जसजसे अल्गोरिदम्स आणखी सॉफिस्टिकेटेड होत आहेत, कंपनीज आपल्याला हुक करण्यात आणखी बेटर झाल्या आहेत. ॲमेझॉनचं बुक रेकमेंडेशन सिस्टम कोणत्याही फिजिकल बुकस्टोअरच्या सिस्टमपेक्षा जास्त ॲक्युरेट आणि वाईड स्प्रेड आहे. त्याचप्रमाणे यूट्यूबचे सजेशन्स हेविली कस्टमाइज्ड असतात. फेसबुकचं कस्टमर रिसर्च अल्गोरिदम पण खूप अमेझिंग आहे. याचा एक डेमो बघण्यासाठी हा एक्सपेरिमेंट करून बघा. तुमचं न्यूज फीड व्हिजिट करा, एकाच टॉपिकच्या काही सजेस्टेड व्हिडिओज बघा आणि मग बघा काय होतं. एक दिवस मी एक बास्केटबॉल व्हिडिओ बघितला आणि लगेच मला आणखी एक बास्केटबॉल व्हिडिओ रेकमेंड झाला, तर मी तो पण बघून घेतला. मग मी आणखी एक बघितला, मग आणखी एक, आणि असंच चालू राहिलं. आता सोफिस्टिकेटेड अल्गोरिदम्स डेव्हलप होण्याचे प्रोज आणि कॉन्स दोन्ही आहेत. प्लस साईडला तुम्हाला तो कॉन्टेंट डिस्कवर करणं इझी होतं जो तुम्हाला खरंच बघायचा आहे. नेगेटिव्ह साईडला यामुळे एक नेव्हर एंडिंग लूपमध्ये अडकणं पण इझी होतं, जिथे तुम्ही एकामागून एक व्हिडिओज बघत राहता. एका अर्थाने इंटरनेट शोधण्यासाठी किंवा तुमच्या लव्ड वन्सशी कम्युनिकेट करण्यासाठी इंटरनेट वापरण्याऐवजी आता इंटरनेटच तुम्हाला वापरत आहे. हे तुमचा फोकस हायजॅक करून आणि तुम्हाला अनप्रोडक्टिव्ह बनवून परिणामी तुम्हाला अस्वस्थ वाटतं. सोशल मीडिया नोटिफिकेशन्स हे एक परफेक्ट एक्झाम्पल आहे की तुमचा ब्रेन कसा हायजॅक होत आहे. जेव्हाही तुम्ही कोणतं नोटिफिकेशन बघता तेव्हा तुम्ही क्लिक केल्यावर मिळणाऱ्या रिवॉर्डची अँटिसिपेशन करता आणि ही अँटिसिपेशन तुमच्या ब्रेनमध्ये डोपामाइन रिलीज ट्रिगर करते. पण हे तुम्हाला हॅपी किंवा फुलफिल्ड बनवत नाही, कमीत कमी जास्त काळासाठी तर नाहीच. लक्षात ठेवा, डोपामाइन प्लेजर केमिकल नाही, हे एक न्यूरोट्रान्समीटर आहे जे तेव्हा ॲक्टिवेट होतं जेव्हा तुम्ही पोटेन्शियल प्लेजर अँटिसिपेट करता, आणि तो प्लेजर सहसा टेम्पररी असतो. खाली आणखी काही वेज दिले आहेत ज्यांद्वारे तुमचे डोपामाइन न्यूरोट्रान्समीटर्स हायजॅक होत असतात. जेव्हाही तुम्ही ईमेल चेक करता तेव्हा तुम्ही रिवॉर्ड एक्सपेक्ट करता, जसे एखाद्या फ्रेंडचा मेसेज किंवा कोणती एक्साइटिंग न्यूज. जेव्हाही तुम्ही स्टॅट्स चेक करता, जसे इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ किंवा वेबसाईट ट्रॅफिक स्टॅट्स, तेव्हा तुम्ही एन्करेजिंग नंबर्स बघण्याचा रिवॉर्ड एक्सपेक्ट करता. आणि अनप्रेडिक्टेबिलिटी यामुळे हे आणखी एक्साइटिंग बनतं. जेव्हाही तुम्ही यूट्यूब व्हिजिट करता तेव्हा तुम्हाला इंटरेस्टिंग किंवा एक्साइटिंग व्हिडिओज बघण्याची एक्सपेक्टेशन असते.
जेव्हाही तुम्ही फेसबुक, ट्विटर किंवा इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया साईट्स व्हिजिट करता, तेव्हा तुम्ही लाईक्स, कमेंट्स, फ्रेंड्सचे मेसेजेस किंवा इंटरेस्टिंग कॉन्टेंटसारखे रिवॉर्ड्स अँटिसिपेट करता. यांपैकी कोणत्याही ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज केल्यावर तुम्ही फक्त ओव्हर स्टिम्युलेटेड होत नाही, तर डिस्ट्रॅक्टेड पण होता आणि परिणामी फोकस करण्याची क्षमता गमावता. जो कोणीही काही दिवस इंटरनेट किंवा सोशल मीडियापासून दूर राहिला आहे, त्याला समजतं की या ॲक्टिव्हिटीज वेळ आणि फोकसचा किती मोठा वेस्ट असतात. आणि तुमचे काय? तुम्ही तुमचे डोपामिन न्यूरोट्रान्समीटर्स कसे हायजॅक होऊ देता? अन्नाची लालसा. अन्नाचा शोध घेणे हे आधी आपल्याला ॲक्शन करण्यास भाग पाडणाऱ्या सर्वात मोठ्या ड्रायव्हर्सपैकी एक होते. भूक आणि एक ग्रेट रिवॉर्ड अन्न ची अँटिसिपेशन आपल्याला ॲक्ट करण्यास भाग पाडत असे. आणि जे अन्न आपल्याला जास्त प्लेजर द्यायचं ते हायली नरिशिंग, टेस्टी आणि अनेकदा त्यात शुगर असायची. पोट्सडॅमच्या जर्मन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन न्यूट्रिशनच्या बायोलॉजिस्ट प्रोफेसर सुझॅन क्लाउसच्या मते गोड अन्नासाठी आपली क्रेविंग इन्नेट आहे. शुगर डोपामिन रिलीज ट्रिगर करते आणि आपल्याला गुड फील करवते. त्यांनी लिहिले, एक्सपेरिमेंट्सने दाखवलं आहे की शुगर आणि फॅटचं कॉम्बिनेशन ब्रेनच्या रिवॉर्ड सिस्टमला स्टिम्युलेट करण्यात एस्पेशली इफेक्टिव्ह आहे. त्यामुळे हे सरप्रायझिंग नाही की आपल्याला आपली डेली डोज ऑफ शुगर आणि फॅट हवी असते, बरोबर ना? पण आजच्या काळात आपण खूपच वेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो. आपल्याला अजूनही जेवण खावं लागतं, पण आपल्या अँसेस्टर्सला अन्न शोधण्यासाठी ड्राईव्ह करणारी ती अँटिसिपेशन आता इररिलेव्हंट झाली आहे. आपण सिम्पली लोकल सुपरमार्केटला जाऊ शकतो आणि हवं ते विकत घेऊ शकतो. जास्त एफर्ट लागत नाही आणि बहुतांश लोकांसाठी अन्न भरपूर आहे. तरीही आपली बायोलॉजी तीच राहिली आहे. रिच अन्नासमोर आल्यावर आपल्याला आजही तीच अँटिसिपेशन फील होते. येथेच फूड इंडस्ट्रीची भूमिका सुरू होते. या इंडस्ट्रीमध्ये मार्केटर्स मिलियन्स खर्च करतात जेणेकरून आपण त्यांचे प्रॉडक्ट्स विकत घेऊ. त्यांनी हे डिस्कवर केलं की शुगर ॲड करून आणि इतर काही गोष्टींसह ते फक्त फूडला जास्त पॅलेटेबल बनवत नाहीत, तर आपल्याला आणखी क्रेव पण करवतात. त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही प्रोसेस्ड फूडच्या इन्ग्रेडियंट्स लिस्टला बघाल तर बहुतांशात तुम्हाला शुगर मिळेल. हे मेन्शन करणं आवश्यक आहे की शुगरच्या ॲक्च्युअल ॲडिक्टिव्ह पॉवरबद्दल डिबेट होत राहते आणि ते कदाचित कोकेन इतकं ॲडिक्टिव्ह नसेल जसं तुम्ही काही ऑनलाईन आर्टिकल्समध्ये वाचलं असेल. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन फ्रान्सिस्कोच्या पीडियाट्रिक्स प्रोफेसर रॉबर्ट लस्टिग म्हणतात की शुगर ॲडिक्टिव्ह आहे, पण निकोटिनच्या लेवलवर, हेरॉईनसारख्या ड्रग्सच्या लेवलवर नाही. युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिजच्या सायकॅट्रिस्ट डॉक्टर झियाउद्दीनच्या मते ब्रेनचा रिवॉर्ड सिस्टम आणि ईटिंग बिहेवियर कंट्रोल करणारे सर्किट्स तेच असतात जे ड्रग्ज ऑफ अब्यूजवर रिस्पॉन्ड करतात. पण शुगरच्या विपरीत ड्रग्ज ऑफ अब्यूज या सिस्टम्सला हायजॅक करतात आणि त्यांचे नॉर्मल कंट्रोल्स बंद करतात. याशिवाय किंग्स कॉलेज लंडनच्या न्यूट्रिशन आणि डायटेटिक्सचे इमेरिटस प्रोफेसर टॉम सँडर्सनी लिहिले आहे की हे अब्सर्ड आहे असं म्हणणं की शुगर हार्ड ड्रग्ज इतका ॲडिक्टिव्ह आहे. ते म्हणाले, हे खरं आहे की गोड गोष्टी आवडणं हॅबिट फॉर्मिंग बनू शकतं, पण ते ओपिएट्स किंवा कोकेन इतका ॲडिक्टिव्ह नाही. जेव्हा लोक शुगर इंटेक कमी करतात तेव्हा त्यांना विड्रॉल सिम्पटम्स दिसत नाहीत. निष्कर्ष म्हणून ह्युमन्समध्ये शुगर आणि फॅटसाठी एक नॅचरल क्रेविंग असते. भलेही आपण त्यासाठी अडिक्टेड नसलो तरीही आपला इंटेक कमी करणं आणि त्यांवरची डिपेंडन्स कमी करणं एक चांगला आयडिया असू शकतो, विशेषतः शुगरच्या बाबतीत. डोपामिन आणि सतत स्टिम्युलेशन तुमची लाँग टर्म सोचण्याची क्षमता कमी करू शकते. स्टडीजने दाखवलं आहे की सक्सेसचं एक बेस्ट प्रेडिक्टर म्हणजे लाँग टर्म सोचण्याची क्षमता. जे लोक वारंवार भविष्यात ती कुठे असायला हवे आहेत यावर फोकस करतात, ते प्रेझेंटमध्ये बेटर डिसिजन्स घेतात. अशी लोक सामान्यतः हेल्थियर फूड खातात, कामात जास्त प्रोडक्टिव्ह असतात आणि बाकी लोकांच्या तुलनेत जास्त सेव्ह आणि इन्व्हेस्ट करतात. सक्सेसवर एक्सटेन्सिव्ह रिसर्च केल्यानंतर हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे डॉक्टर एडवर्ड बॅनफिल्डने कन्क्लूड केलं की लाँग टाईम पर्स्पेक्टिव्ह हे फिनॅन्शियल आणि पर्सनल सक्सेसचा सर्वात महत्त्वाचं डिटर्मिनंट होता. त्यांनी लाँग टाईमला डिफाईन केलं म्हणून प्रेझेंटमध्ये डिसिजन्स घेताना अनेक वर्षांच्या भविष्याबद्दल सोचण्याची क्षमता. दुर्दैवाने आजच्या काळात लाँग टर्म गोल्सवर फोकस करणं इझी राहिलेलं नाही. बऱ्याच एक्सटर्नल फोर्सेस आपल्याला शॉर्ट टर्म थिंकिंगमध्ये अडकवतात आणि इमिजिएट ग्रॅटिफिकेशनकडे आकर्षित करतात. अनेकदा आपल्याला माहीत असतं की आपण काय करायला हवं, तरीही आपण ते करू शकत नाही. उदाहरणार्थ, आपल्याला माहीत असतं की हेल्दी खावं, तरीही आपण स्वीट्स किंवा शुगरी बेवरेजेस जास्त बिंज ईट करतो. आपल्याला समजतं की स्टडी करायला हवी, पण नेटफ्लिक्सवर आणखी एक सिरीज बघून टाळाटाळ करत राहतो.
आपल्याला एक्सरसाइजचे बेनिफिट्स दिसतात, पण सोशल मीडियावर फ्रेंड्सची चॅटिंग जास्त प्रिफर करतो. माझं म्हणणं आहे की सोशल मीडिया और ओव्हरऑल इंटरनेटने आपल्या लाँग टर्म सोचण्याच्या क्षमतेवर आणि करंट टास्कवर डीपली फोकस करण्याच्या क्षमतेवर नेगेटिव्हली इम्पॅक्ट केला आहे. त्यामुळेच हे सरप्रायझिंग नाही की ॲपल CEO स्टीव्ह जॉब्सनी त्यांच्या मुलांना फोन्स किंवा टॅबलेट्स वापरण्यापासून प्रोहिबिट केला होता, जेव्हा त्यांचा बिझनेसच मिलियन्स डिव्हायसेस सेल करणं हे होता. फेसबुकचे फॉर्मर सिनियर एक्झिक्युटिव्ह आणि बिलियनियर इन्व्हेस्टर चमात पलिहापिथिया आर्ग्यू करतात की आपल्याला आपल्या ब्रेनला लाँग टर्म फोकससाठी रिवायर करावा लागेल आणि याची सुरुवात फोन्समधून सोशल मीडिया ॲप्स काढून टाकण्यापासून होते. त्यांच्या शब्दांत असे ॲप्स तुमच्या ब्रेनला सुपरफास्ट फीडबॅकसाठी वायर करतात. लाईक्स, कमेंट्स किंवा मेसेजेसच्या इमिजिएट रिप्लाईजद्वारे कॉन्स्टंट फीडबॅक मिळाल्याने आपण स्वतःला कंडिशन करतो की प्रत्येक गोष्टीत फास्ट रिझल्ट्स एक्सपेक्ट करावे. ही फिलिंग गेट रिच क्विक स्कीम्सच्या ॲड्स आणि कॉग्नेटिव्ह बायसेसमुळे आणखी रिएन्फोर्स होते, जिथे आपण फक्त सर्वात श्रीमंत आणि सक्सेसफुल यूट्यूबर्सबद्दल ऐकतो, त्यांच्याबद्दल नाही जे फेल झाले. जसं जसं आपण जास्त स्टिम्युलेशन डिमांड करतो तसं तसं आपला फोकस शॉर्ट टर्मकडे शिफ्ट होतो आणि रियालिटीचं परसेप्शन डिस्टॉर्टेड होता. यामुळे आपण इनॅक्युरेट मेंटल मॉडेल्स अडॉप्ट करतो, जसं सक्सेस लवकर आणि इझिली मिळायला हवी किंवा वेट लूज करण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी मला हार्डवर्कची गरज नाही. शेवटी हे चुकीचे कॉन्सेप्ट्स रियालिटी आणि टाईमच्या परसेप्शनला डिस्टॉर्ट करतात. आपल्याला त्या लोकांबद्दल जेलस वाटायला लागतं जे ओव्हरनाईट सक्सेस अचीव्ह करताना दिसतात. कधीकधी आपण पॉप्युलर यूट्यूबर्सला रिझेंट पण करायला लागतो आणि सर्वात वाईट, आपल्याला स्वतःबद्दल इनॲडेक्वेट फील होतं. आपल्याला वाटायला लागतं की आपण इनफ गुड नाही, इनफ स्मार्ट नाही किंवा इनफ डिसिप्लिन नाही. मग आपण कॉम्पेन्सेट करण्यासाठी आणखी जास्त हसल करायला लागतो. आपल्याला वाटतं लवकर करायला हवं, कुठे ऑपॉर्च्युनिटी मिस होऊ नये. आपल्याला काही सिक्रेट शोधायला हवं जे आपल्याला सक्सेसफुल बनवेल. आणि या फ्रेनेटिक रेसमध्ये आपण एक खूप महत्त्वाची व्हॅल्यू विसरतो, पेशन्स. नाही, पूर्ण दिवस मोटिवेशनल व्हिडिओज बघणं तुम्हाला गोल्सपर्यंत नाही नेणार, पण डेली कन्सिस्टंट ॲक्शन्स जे लाँग पिरियडपर्यंत सस्टेन केले जातात नक्की मदत करतील. रोज फक्त एका टास्कवर कामली फोकस करणं पण मदत करेल. मुद्दा हा आहे की पर्सनल किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये लाँग टर्म गोल्स अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अटेन्शनवर कंट्रोल परत घ्यावा लागेल आणि तुमच्या ब्रेनला लाँग टर्म फोकससाठी रिवायर करावं लागेल. यासाठी तुम्हाला सर्वात आधी हायली स्टिम्युलेटिंग ॲक्टिव्हिटीजपासून दूर राहणं स्टार्ट करायला हवा. लाँग टाईम थिंकिंगचा एक परफेक्ट इलस्ट्रेशन हे आहे. ॲमेझॉन जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी 1994 क्रिएट झाली, पण त्याला पहिलं प्रॉफिटेबल इयर बघण्यासाठी 2003 पर्यंत वाट पाहावी लागली. त्या वर्षी कंपनीने $35 मिलियन नेट प्रॉफिट जनरेट केला, जेव्हा मागच्या वर्षी $149 मिलियन नेट लॉस रिपोर्ट झाला होता. फाउंडर जेफ बेझॉस कदाचित आधीच प्रॉफिट्स कमवू शकले असते, पण त्यांनी इन्स्टेड त्यांच्या बिझनेसमध्ये रिइन्व्हेस्ट करणं चूज केलं, जेणेकरून स्ट्रॉंग फाउंडेशन्स बिल्ड होऊ शकतील जे ॲमेझॉनला डेकेड्सपर्यंत सर्व्हाइव्ह करण्यात मदत करतील. मी तुम्हालाही एनकरेज करतो की पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये असंच करा. सक्सेसचे फाउंडेशन्स एक एक ब्रेक करून बिल्ड करा. त्यांना इतकं स्ट्रॉंग बनवा की पहिल्याच ऑब्स्टेकल किंवा सेटबॅकवर कोलॅप्स होणार नाहीत. लक्षात ठेवा, लाँग टर्म थिंकिंग हेच गोल्स अचीव्ह करण्याचं सिक्रेट आहे. पण हे आज किंवा उद्या होणार नाही. तुम्हाला पेशन्स आणि कन्सिस्टन्सीची आर्ट डेव्हलप करावी लागेल. यासाठी त्या डिस्ट्रॅक्शन्सला एलिमिनेट करा जे तुम्हाला अस्वस्थ फील करवतात. त्या एक्सटर्नल स्टिम्युलेशन्सला काढून टाका जे तुम्हाला लाँग टर्म पिक्चरवर फोकस करण्यापासून रोखतात. तेव्हा तुम्हाला येणाऱ्या वर्षांत तिथे पोहोचण्याचा हा चान्स खूपच जास्त असेल जिथे तुम्हाला असायचं आहे. बॉटम लाईन ही आहे, बऱ्याच ॲस्पेक्ट्समध्ये आजची सोसायटी तुमचे डोपामिन न्यूरोट्रान्समिटर्स हायजॅक करण्यासाठी डिझाईन केलेली आहे. आणि दुर्दैवाने हे तुमच्या बेस्ट इंटरेस्टसाठी नाही, तर तुमचं वॉलेट जितकं एफिशियंटली आणि थरली शक्य असेल तितकं एम्प्टी करण्यासाठी डिझाईन केलेली आहे. याहूनही महत्त्वाचं म्हणजे हे तुमची फोकस करण्याची क्षमता ड्रमॅटिकली इरोड करतं, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ आणि अनेकदा स्वतःबद्दल वाईट फील करता. ओव्हर स्टिम्युलेटेड स्टेटमध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यावर आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यावर सर्वात जास्त पॉझिटिव्ह इम्पॅक्ट टाकणाऱ्या कठीण गोष्टी करण्यात स्वतःला इनकेपेबल वाटतं. कृती: तुमच्या ॲक्शन गाईडचा उपयोग करून हा प्रॉम्प्ट कंप्लीट करा, जितकं शक्य असेल तितकं स्पेसिफिक बनवत.
माझा ब्रेन हायजॅक होतो जेव्हा तुम्ही ओव्हर स्टिम्युलेटेड आहात. टाळाटाळ करण्याची अनेक कारणं असू शकतात, पण सर्वात महत्त्वाचं कारण आणि जे सर्वात जास्त ओव्हरलुक होतं ते आहे ओव्हर स्टिम्युलेशन. जेव्हा तुम्ही काम आणि फोकस्ड असता तेव्हा तुमचं मेन वर्क करणं सरप्राइझिंगली इझी वाटू शकतं. कधी कधी तर तुम्ही एक्साइटेड पण असता, दर दिवशी तुमच्या बिगेस्ट गोल्सकडे प्रोग्रेस करण्याची वाट बघत असता. पण समस्या ही आहे की अनेकदा तुम्ही काम आणि फोकस्ड नसताच. याऐवजी तुम्ही तुमचा दिवस घाईत घालवता, एका टास्कवरून दुसऱ्या टास्कवर उड्या मारत. तुम्ही हॅमस्टर व्हीलमध्ये धावत राहता, खूप बिझी, पण काम पूर्ण होताना दिसत नाही. तुम्ही इंटरप्शन्सला तुमचा फोकस किल करू देता आणि आवर्स वेस्ट करता ईमेल्स चेक करण्यात, सोशल मीडिया साईट्स व्हिजिट करण्यात किंवा एकामागून एक एज्युकेशनल व्हिडिओ बघण्यात. हे अनेकदा सकाळी सर्वात आधी सुरू होतं, जेव्हा तुम्ही फोन उचलता. मग तुम्ही ईमेल्स चेक करता. पण इथेच गोष्ट संपत नाही. त्यानंतर तुम्ही सोशल मीडिया साईट्स फक्त फ्यू मिनिट्ससाठी बघायचं ठरवता. तोपर्यंत ईमेल्स, नोटिफिकेशन्स आणि लाईक्स आधीच डोपामिन रिलीज ट्रिगर करून गेलेले असतात तुमच्या सिस्टममध्ये. थोडक्यात तुम्ही ओव्हर स्टिम्युलेटेड झालेले असता. आता स्टिम्युलेशनचा डोस मिळाला तर काम इझी व्हायला हवं, बरोबर? पण जेव्हा तुम्ही डेस्कवर बसून एखाद्या इम्पॉर्टंट प्रोजेक्टवर काम करायला जाता तेव्हा ते नॅचरली फ्लो करतं का? की मग तुम्हाला कामाव्यतिरिक्त सगळं करायचं वाटतं? कदाचित तुम्ही स्वतःला म्हणता की या टास्कवर नंतर काम करू. कदाचित अचानक आणखी एक कप कॉफी पिण्याचं वाटतं किंवा मग आठवतं की एक ईमेल रिप्लाय करायचा आहे. काम वेट करू शकतं असं तुम्हाला वाटतं. परिणाम हा होतो की तुम्ही परत तुमच्या हॅमस्टर व्हीलमध्ये येता आणि आणखी स्टिम्युलेशन घ्यायला लागता. ही सायकल आवर्सपर्यंत किंवा कधी कधी डेजपर्यंत चालू शकते. तुम्ही स्वतःला या सिनारिओमध्ये ओळखता का? ओव्हर स्टिम्युलेशनची समस्या. जेव्हा तुम्ही हायली स्टिम्युलेटिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज्ड राहता तेव्हा तुमचा ब्रेन आणखी स्टिम्युलेशन डिमांड करत राहतो. जसजसं स्टिम्युलेशन लेवल वाढतं, नॉर्मल टास्क आणखीच डल आणि अनअपिलिंग वाटायला लागतात. तुम्ही स्वतःला विचारता, मी माझ्या बुकवर का करू, रिपोर्ट का लिहू किंवा मार्केटिंग प्लॅन का क्रिएट करू जेव्हा मी आणखी काही एक्साइटिंग करू शकतो? तुमच्या करंट हाय स्टिम्युलेशन लेवल आणि त्या टास्कसाठी रिक्वायर्ड लोअर स्टिम्युलेशन लेवलमधील गॅप तुम्हाला टाळाटाळ करण्यास भाग पाडतो. हे असं इमॅजिन करा, तुम्ही एक वेगळ्या स्टिम्युलेशन वेव्हलेंथवर आहात आणि या वेव्हलेंथचा कोणताही ओव्हरलॅप नाही त्या वेव्हलेंथशी ज्यात तुम्हाला तुमचे मेजर टास्क टॅकल करण्यासाठी असायला हवं. उदाहरण म्हणून एक रायटर म्हणून माझा सर्वात महत्त्वाचा टास्क रायटिंग आहे, ऑब्व्हियसली. पण जसा मी सोशल मीडिया चेक करायला सुरुवात करतो, यूट्यूब उघडतो किंवा माझे सेल्स फिगर्स बघायला लागतो, मी डिस्ट्रॅक्शन्सच्या वर्लपूलमध्ये पूल होतो, ज्यातून बाहेर पडणं कठीण वाटतं. जसजसं स्टिम्युलेशन लेवल वाढतं, रायटिंग हा टास्क सर्वात अनअपिलिंग आणि चॅलेंजिंग वाटणारा बनतो. आता की क्वेश्चन हा आहे, आपण याबद्दल काय करू शकतो? आपण आपला स्टिम्युलेशन लेवल कसं कमी करू जेणेकरून आपले मेजर टास्क जास्त अपिलिंग आणि कदाचित एक्साइटिंग पण वाटतील? यावर आपण पुढच्या सेक्शनमध्ये डिस्कस करू. कृती. तुमच्या ॲक्शन गाईडचा उपयोग करून एक स्पेसिफिक डिस्ट्रॅक्शन पॅटर्न लिहा ज्यात तुम्ही अनेकदा अडकता आणि जे तुम्हाला ओव्हर स्टिम्युलेशनच्या स्टेटमध्ये नेतं. उदाहरणार्थ, फेसबुक चेक करणं, मग न्यूज फीडमध्ये व्हिडिओज बघणं, त्यानंतर ईमेल्स चेक करणं आणि न्यूज वाचणं. स्टिम्युलेशनचे सापळे. जसं तुम्ही ओव्हर स्टिम्युलेशनच्या स्टेटमध्ये एंटर करता, तुमचं माइंड तुमच्याशी ट्रिक्स खेळायला सुरुवात करतं, जेणेकरून तुम्ही त्या ट्रान्समधून बाहेर न निघाल. याऐवजी तुमचं माइंड तुम्हाला एनकरेज करतं की तुम्ही हे एक्सेप्ट करा आणि आणखी स्टिम्युलेशन शोधा. शेवटी जगण्याचा आनंद पण घ्यायला हवा, बरोबर? या सेक्शनमध्ये आपण ते 4 ट्रिक्स समजून घेऊ जे तुमचं माइंड वापरतं जेणेकरून तुम्ही ओव्हर स्टिम्युलेटेड राहाल. ट्रिक नंबर 1. कामावर परत जाणं इझी आहे. पहिला ट्रिक हा असतो की तुमचं माइंड प्रिटेंड करतं की कामावर परत जाणं इझी असेल. ते तुम्हाला कन्व्हिन्स करतं की तुम्हाला हवं तेव्हा काम स्टार्ट करू शकता आणि तुम्ही तुमच्या ॲक्शन्सवर कंट्रोलमध्ये आहात. पण रिॲलिटी यापेक्षा खूपच वेगळी असते. बऱ्याच केसेसमध्ये तुम्ही आवर्सपर्यंत कामावर परत येऊ शकत नाही. कधी कधी तर तुम्ही तुमचे की टास्क्स पुढच्या दिवसापर्यंत पोस्टपोन करता. बॉटम लाईन ही आहे की एकदा तुम्ही ओव्हर स्टिम्युलेटेड झालात तर कामावर परत येणं कठीण होऊन जातं.
मी स्वतः काउंट करू शकत नाही किती वेळा मी स्वतःला म्हटलं की मी नंतर रायटिंग स्टार्ट करेन. हे कधीच होत नाही. त्यामुळे जर तुम्ही स्वतःला असं विचार करताना पकडलं की तुम्ही तुमच्या ॲक्शन्सच्या कंट्रोलमध्ये आहात आणि हवं तेव्हा कामावर परत येऊ शकता, तर अलर्ट व्हा. ट्रिक नंबर 2, तुम्ही ते नंतर करू शकता. आणखी एक ट्रिक हा असतो की तुमचं माइंड तुम्हाला सांगतं की तुम्ही तुमचा टास्क नंतर करू शकता. ते तुम्हाला कन्व्हिन्स करतं की आफ्टरनूनमध्ये खूप वेळ आहे, किंवा तुम्ही नेहमी उद्या, पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात करू शकता. पण जर तुम्ही रेझिस्ट केलं नाही तर गोष्टी डिले करणं एक हॅबिट बनतं आणि 5 वर्षांनंतर तुम्हाला स्वतःवर राग येईल की तुम्ही इतके कमी गोल्स अचीव्ह केले. ट्रिक नंबर 3, एक्साइटमेंट म्हणजे फुलफिलमेंट नाही. जेव्हा तुम्ही स्टिम्युलेटिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये पूर्णपणे एनग्रॉस्ड असता तेव्हा तुमचं माइंड तुम्हाला दाखवतं की तुम्ही किती फन आणि एन्जॉयमेंट घेत आहात. ते म्हणतं आणखी करा, आत्ता दुसऱ्या कशाची टेन्शन नको, फक्त एन्जॉय करा, असं तुमचं माइंड सांगतं. पण तुमचं माइंड जे काही म्हणो, एक्साइटमेंट म्हणजे फुलफिलमेंट नाही. जेव्हा तुमचं स्टिम्युलेशन लेवल परत नॉर्मल होतं तेव्हा स्वतःला हे क्वेश्चन्स विचारा. मी खरंच यूट्यूब व्हिडिओज बघून, फेसबुक न्यूज फीड स्क्रोल करून किंवा वारंवार ईमेल्स चेक करून काय बेनिफिट घेतला? मागे वळून बघताना वेळ मीनिंगफुल वेमध्ये खर्च झाला का? यामुळे माझ्या आयुष्याचा दर्जा सुधारला का? लक्षात ठेवा, एक्साइटमेंट म्हणजे फुलफिलमेंट नाही. एक्साइटमेंट फन असू शकतो, पण इनर पीस डेव्हलप करणं आणि फोकसचं लेवल वाढवणं जास्त इम्पॉर्टंट आहे. लाँग रनमध्ये याच गोष्टी तुम्हाला ट्रू फुलफिलमेंट देणार आहेत. ट्रिक नंबर 4, तुम्ही मिस करत आहात. दर 30 मिनिटांनी ईमेल्स किंवा न्यूज चेक करणं तुम्हाला एक इल्युजन देतं की तुम्ही तुमच्या एन्व्हायरमेंटवर कंट्रोलमध्ये आहात. तुम्हाला कोणता अर्जंट ईमेल किंवा लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज मिस करायचा नाही, बरोबर? पण प्रत्येक ईमेलचं रिप्लाय लगेच देणं खरंच आवश्यक आहे का? तुम्हाला खरंच लेटेस्ट न्यूज रेग्युलरली चेक करावी लागते का? हा विचार करण्याचा वे फिअर ऑफ मिसिंग आउटमधून येतो. आणि ही फिअर स्कॅर्सिटी माइंडसेटला रिफ्लेक्ट करते, जी या आयडियावर बेस्ड असते की ऑपॉर्च्युनिटीज लिमिटेड असतात. त्यामुळे जेव्हाही संधी मिळेल लगेच ग्रॅब करायला हवी. पण ऑपॉर्च्युनिटीज सगळीकडे असतात. भविष्यात पण ऑपॉर्च्युनिटीज येत राहतील. त्यामुळे जर तुम्ही कोणती न्यूज मिस केली, एखाद्या इव्हेंटमध्ये जॉईन होऊ शकला नाहीत किंवा तुमच्या फेवरेट यूट्यूबरचा लास्ट लाईव्ह व्हिडिओ बघू शकला नाहीत, तर ठीक आहे. हो, मी हे रेकमेंड करणार नाही की तुम्ही तुमच्या मुलाचा जन्म किंवा भाऊ किंवा बहिणीचं लग्न मिस करा. पण बहुतांश इव्हेंटसाठी इतकं मॅटर करत नाही. पर्सनली मी न्यूज खूप कमी वाचतो आणि जोपर्यंत मला कॉलर माहीत नाही तोपर्यंत फोन आन्सर करत नाही. आणि मी जवळजवळ कधीच कोणता स्पेसिफिक इव्हेंट मिस होईल याची टेन्शन घेत नाही, कारण मला माहीत आहे की भविष्यात एन्जॉय करण्यासाठी नेहमी आणखी इव्हेंट्स असतील. तुमचं काय? तुम्हाला फिअर ऑफ मिसिंग आउट एक्सपिरियन्स होता का? जसा तुम्ही तुमचा दिवस घालवता, नोट करा जेव्हाही तुम्ही या ट्रॅप्समध्ये अडकता. अवेअरनेस तुम्हाला मदत करेल जेव्हा तुम्ही तुमचं स्टिम्युलेशन लेवल कमी करण्यावर आणि तुमच्या गोल्सवर जास्त फोकस्ड होण्यावर काम करायला सुरुवात कराल. कृती: तुमच्या ॲक्शन गाईडचा उपयोग करून खाली दिलेल्या प्रत्येक ट्रिकसाठी स्वतःला 1 ते 10च्या स्केलवर रेट करा. 1चा अर्थ तुम्ही या ट्रॅपमध्ये अडकत नाही. 10चा अर्थ हे अगदी तुमची सिच्युएशन डिस्क्राईब करतं. ट्रिक नंबर 1, माझं माइंड मला कन्व्हिन्स करतं की कामावर परत जाणं इझी आहे. ट्रिक नंबर 2, माझं माइंड मला सांगतं की मी ते नंतर करू शकतो. ट्रिक नंबर 3, माझं माइंड मला विश्वास करवतं की एक्साइटमेंट म्हणजे फुलफिलमेंट आहे. ट्रिक नंबर 4, माझं माइंड मला सांगतं की ऑपॉर्च्युनिटीज लिमिटेड आहेत. भाग 3, डिटॉक्सचे फायदे. डोपामिन डिटॉक्सचे वेगवेगळे टाईप्स आणि त्यांचे फायदे. आतापर्यंत आपण बघितलं की हार्डवर्क करण्यापासून तुम्हाला जी सर्वात मोठी समस्या रोखत आहे ती आहे ओव्हरस्टिम्युलेशन. त्यामुळे तुमचे मेजर टास्क टॅकल करण्याचं सोल्युशन आहे तुमचं स्टिम्युलेशन लेवल कमी करणं. याच पर्पजसाठी डोपामिन डिटॉक्स असतो. डोपामिन डिटॉक्स म्हणजे काय? डोपामिन डिटॉक्सचा अर्थ आहे एक सिंपल प्रोसेस. स्टिम्युलेशन कमी करणं जेणेकरून ओव्हर स्टिम्युलेशन टाळता येईल आणि तुम्ही त्या योग्य स्टेट ऑफ माइंडमध्ये येऊ शकाल ज्यात तुम्ही तुमचे मेजर टास्क टॅकल करू शकाल. एक क्विक डिस्क्लेमर:
सायंटिफिकली बघितलं तर डोपामिन डिटॉक्स टर्म टेक्निकली करेक्ट नाही, कारण यावरून वाटतं जणू तुम्ही तुमच्या सिस्टममध्ये खूप जास्त डोपामिन रिलीज करत आहात. रिॲलिटीमध्ये जेव्हा तुम्ही ओव्हर स्टिम्युलेटेड असता तेव्हा सेम अमाऊंट ऑफ डोपामिन रिलीजसाठी तुम्हाला जास्त एक्सटर्नल स्टिम्युलाय हवे असतात. डोपामिन डिटॉक्स स्टिम्युलेशन कमी करण्यात मदत करतो, ज्यामुळे तुम्ही परत तुमच्या नॅचरल स्टेटमध्ये येता. जेव्हा तुम्हाला कमी स्टिम्युलेशन हवं असतं तेव्हा जे टास्क आधी चॅलेंजिंग, बोरिंग किंवा टीडीएस वाटत होते ते जास्त अपीलिंग वाटायला लागतात आणि त्यांना टॅकल करणं इझी होऊन जातं. आता चला डोपामिन डिटॉक्सचे वेगवेगळे टाईप्स समजून घेऊया. या बुकमध्ये मी तुम्हाला 3 डिस्टिंक्ट टाईप्स इंट्रोड्यूस करेन, जसा खाली दिला आहे. 48 तास कंप्लीट डोपामिन डिटॉक्स, 24 तास डोपामिन डिटॉक्स, पार्शियल डोपामिन डिटॉक्स. आता आपण या तिन्ही प्रोसेसेसला डिटेलमध्ये समजून घेऊ आणि बघू हे कसे काम करतात. 48 तास कंप्लीट डोपामिन डिटॉक्स हा डोपामिन डिटॉक्सचा सर्वात डिमांडिंग टाईप आहे. याचा प्रेमिस सिंपल आहे. तुम्हाला 48 तासांसाठी बहुतेक किंवा जवळजवळ सर्व एक्सटर्नल स्टिम्युलेशन सोर्सेस एलिमिनेट करायचे असतात. असं केल्याने तुमचा ओव्हरऑल स्टिम्युलेशन लेवल कमी होतो आणि तुम्ही परत तुमच्या नॅचरल स्टेटमध्ये येता. तुम्हाला जास्त काम फील होईल आणि कोणत्याही इम्पॉर्टंट टास्कवर फोकस करणं इझी वाटेल. एक्सटर्नल सोर्सेस ऑफ स्टिम्युलेशन एलिमिनेट करणं म्हणजे तुम्हाला 48 तासांसाठी तुमच्या आयुष्यातून खालील गोष्टी काढायच्या असतात. ड्रग ऑब्लिक अल्कोहोल कन्झम्पशन, एक्सरसाइज, इंटरनेट, मूव्हीज, म्युझिक, कदाचित रिलॅक्सेशन म्युझिक सोडून, फोन, सोशल मीडिया, शुगर ऑब्लिक प्रोसेस्ड फूड्स आणि व्हिडिओ गेम्स. या सर्व ॲक्टिव्हिटीजमधून स्टिम्युलेशन मिळतं, काही जास्त काही कमी. आता तुम्ही विचार करत असाल, जर मी हे सगळे डिस्ट्रॅक्शन्स काढले तर मी काय करीन? येथे काही सजेशन्स आहेत. कंटेम्प्लेटिव्ह वॉकला जाणं, जर्नलिंग, मेडिटेशन किंवा रिलॅक्सेशन, अवेअरनेस एक्सरसाइजेस प्रॅक्टिस करणं, वाचन, खूप स्टिम्युलेटिंग रीड सोडून, आणि स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस. जसं तुम्ही बघू शकता 48 तास डोपामिन डिटॉक्स खूप इंटेन्सिव्ह आहे आणि थोडा ड्रास्टिक पण वाटू शकतो, पण हे आणखी एक्स्ट्रीम होऊ शकतं. माझा एक फ्रेंड नेल्सने एक विपासना रिट्रीट अटेंड केला होता, जो एक 10 डे मेडिटेशन रिट्रीट असतो. या 10 डेजमध्ये पार्टिसिपंट्सना हे सर्व फॉलो करायचं असतं. कंप्लीट सायलन्स मेंटेन करणं आणि कोणाशी जेस्चर किंवा आय कॉन्टॅक्ट पण नाही. कोणताही फिजिकल कॉन्टॅक्ट नाही. कोणताही फिजिकल एक्सरसाइज नाही. स्मोकिंग, ड्रिंकिंग किंवा कोणत्याही टाईपचे ड्रग्स पूर्णपणे बंद. फोन आणि इंटरनेट पूर्णपणे गिवअप करणं आणि कोणताही आउटसाईड कॉन्टॅक्ट नाही. म्युझिक, रीडिंग आणि रायटिंग टाळणं आणि फिल्मिंग किंवा फोटोज काढणं टाळणं. या कम्पॅरिझनमध्ये 48 तास डोपामिन डिटॉक्स खूप इझी वाटतं, बरोबर? नेल्सने त्यांचा अनुभव डिटेलमध्ये त्यांच्या आर्टिकल माय 10 डे विपासना एक्सपिरियन्स सायलेंट मेडिटेशन रिट्रीटमध्ये शेअर केला आहे. 24 तास डोपामिन डिटॉक्स हा टाईप 48 तास डोपामिन डिटॉक्स सारखाच असतो, फक्त ड्युरेशन लहान असतो. त्यामुळे हे रिलेटिव्हली इझियर असतं, पण थोडं कमी इफेक्टिव्ह पण असतं. लक्षात ठेवा, स्टिम्युलेशनला नॅचरल लेवलवर परत यायला कधीकधी सेव्हरल डेज लागू शकतात. पार्शियल डोपामिन डिटॉक्स हा टाईप कमी डिमांडिंग असतो, पण जर त्याला लॉंग पिरियडपर्यंत मेंटेन केलं तर हे हायली इफेक्टिव्ह होऊ शकतं. यात तुम्ही तुमचा सर्वात मोठा सोर्स ऑफ स्टिम्युलेशन काढून टाकता. सहसा एखादी स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी असते जी तुमची बिगेस्ट डिस्ट्रॅक्शन बनते. उदाहरणार्थ माझ्या केसमध्ये ती यूट्यूब आहे. तुमचं काय? तुमचा बिगेस्ट सोर्स ऑफ स्टिम्युलेशन कोणता आहे? पुढच्या सेक्शनमध्ये आपण बघू की हे आयडेंटिफाय कसं करायचं आणि याला इफेक्टिव्हली एलिमिनेट कसं करायचं. कृती: तुमच्या ॲक्शन गाईडचा उपयोग करून लिहा की आत्ता तुम्ही कोणत्या टाईपचा डोपामिन डिटॉक्स इम्प्लिमेंट करायला इच्छिता. भाग 4: यशस्वी डिटॉक्ससाठी 3 पायरी पद्धत. या सेक्शनमध्ये आपण एक सिंपल 3 स्टेप मेथड कव्हर करू, जे तुम्हाला एक सक्सेसफुल डोपामिन डिटॉक्स परफॉर्म करण्यात मदत करेल. पायरी नंबर 1: तुमचे सर्वात मोठे डिस्ट्रॅक्शन्स आयडेंटिफाय करा. इफेक्टिव्ह डोपामिन डिटॉक्स इम्प्लिमेंट करण्याची पहिली पायरी म्हणजे तुमच्या बिगेस्ट टेम्पटेशन्स आणि डिस्ट्रॅक्शन्स आयडेंटिफाय करणं. यासाठी एक पेन आणि पेपर घ्या किंवा तुमचा ॲक्शन गाईड वापरा आणि 2 कॉलम्स बनवा, करता येणार आणि करता येणार नाही. पहिल्या कॉलममध्ये त्या सर्व ॲक्टिव्हिटीज लिहा ज्या तुम्ही स्वतःला अलाव कराल. उदाहरणार्थ वॉकला जाणं,
जर्नलिंग, एखाद्या प्रोजेक्टवर काम करणं किंवा बुक्स वाचणं. दुसऱ्या कॉलममध्ये त्या सर्व गोष्टी लिहा ज्या डोपामिन डिटॉक्सच्या दरम्यान टाळायच्या आहेत. उदाहरणार्थ यूट्यूब बघणं, ईमेल्स चेक करणं किंवा सोशल मीडिया वापरणं. या प्रोसेसमध्ये मदत करण्यासाठी स्वतःला हे क्वेश्चन्स विचारा. जर मी फक्त एकच गोष्ट करणं बंद केली तर कोणती गोष्ट माझी फोकस आणि प्रोडक्टिव्हिटी सर्वात जास्त ड्रमॅटिकली इम्प्रूव्ह करेल? आणि कोणती ॲक्टिव्हिटी आहे जी टाळल्याने माझा फोकस सर्वात जास्त सिग्निफिकंटली वाढेल? हे क्वेश्चन स्वतःला तोपर्यंत विचारत राहा जोपर्यंत तुम्ही तुमच्या आन्सर्सने सॅटिस्फाय होत नाही. जेव्हा लिस्ट कंप्लीट होईल तेव्हा ती तुमच्या डेस्कवर किंवा अशा जागी ठेवा जेथे ती सहज दिसेल. हे तुमच्यासाठी एक स्ट्रॉंग रिमाइंडर बनेल की कोणत्या ॲक्टिव्हिटीज टाळायच्या आहेत. पायरी नंबर 2, फ्रिक्शन जोडा. सामान्यतः एखादी गोष्ट जितकी कठीण ॲक्सेस करायला असते तितकेच कमी चान्सेस असतात की तुम्ही ती वापरा आणि वाईस वर्सा. त्यामुळेच तुम्हाला तुमचं एन्व्हायरमेंट रिडिझाईन करायचं असतं जेणेकरून अनडिझायरेबल बिहेवियर्स करणं कठीण होऊन जाईल आणि डिझायरेबल बिहेवियर्स फॉलो करणं इझी होऊन जाईल. त्या हॅबिट्स किंवा ॲक्टिव्हिटीज बघा ज्या तुम्हाला एलिमिनेट करायच्या आहेत आणि स्वतःला विचारा की तुम्ही त्यात फ्रिक्शन कसं ॲड करू शकता. जितकं जास्त फ्रिक्शन तितकं बेटर. उदाहरणार्थ, जर तुमचा फोन सर्वात मोठा डिस्ट्रॅक्शन आहे तर सर्व नोटिफिकेशन्स काढून टाका किंवा एअरप्लेन मोड ऑन करा किंवा आणखी बेटर, फोन स्विच ऑफ करून वेगळ्या रूममध्ये ठेवा. जर फेसबुक तुमचा बिगेस्ट डिस्ट्रॅक्शन आहे तर जितक्या होतील तितक्या नोटिफिकेशन्स काढा आणि न्यूज फीड इरॅडिकेटरसारखे ॲप्स वापरा, गुगल क्रोम एक्सटेन्शन. जर तुम्ही आवर्स यूट्यूब व्हिडिओज बघण्यात वेस्ट करता तर गुगल क्रोमवर DF ट्यूब इन्स्टॉल करा किंवा तुमच्या ब्राउझरसाठी कोणता सिमिलर ॲप वापरा. यामुळे सजेशन्स आणि नोटिफिकेशन्स काढल्या जातील. मग फक्त तेच व्हिडिओज बघा जे एखाद्या स्पेसिफिक पर्पजसाठी युजफुल असतील. फ्रिक्शन ॲड करणं कदाचित खूप सिम्पल वाटेल पण हे काम करतं कारण हे आहे की ह्युमन्स फंडामेंटली लेझी असतात. जोपर्यंत फोर्स नसेल आपण एनर्जी वेस्ट करणं आवडत नाही. जर तुम्हाला फोन घेण्यासाठी दुसऱ्या रूममध्ये जावं लागलं, फ्रिक्शन नंबर 1, आणि मग ते स्विच ऑन करावं लागलं, फ्रिक्शन नंबर 2, तर तुम्ही थोड्या वेळासाठी फोन घेण्यापासून वाचाल. जेव्हा मी माझा इंटरनेट मोडेम स्टोरेज रूममध्ये ठेवला तेव्हा तो परत आणण्यासाठी मला माझा अपार्टमेंट सोडावं लागलं, फ्रिक्शन नंबर 1. एलिव्हेटरने 4 फ्लोअर्स खाली जावं लागलं, फ्रिक्शन नंबर 2. मोडेमपर्यंत पोहोचण्यासाठी 4 डोअर्स उघडाव्या लागल्या, फ्रिक्शन नंबर 3, 4, 5 आणि 6. आणि मग या सर्व गोष्टी रिव्हर्समध्ये रिपीट कराव्या लागल्या, फ्रिक्शन नंबर 7 ते 12. हे खूपच जास्त फ्रिक्शन आहे कारण मी आधीच एनर्जी खर्च करून मोडम स्टोरेज रूममध्ये ठेवला होता. माझा माइंड तो लगेच परत आणण्याच्या विरोधात रेजिस्ट करतं. ती एनर्जीचा वेस्ट असती जे माझ्या माइंडला अजिबात आवडत नाही. बॉटम लाईन ही आहे, जितकं जास्त तुम्ही अनवॉन्टेड बिहेवियर्समध्ये एंगेज करणं कठीण बनवाल तितकंच बेटर असेल. याच्या विपरीत तुमच्या डिझायर्ड बिहेवियर्सला जितकं शक्य असेल तितका फ्रिक्शनलेस बनवा. उदाहरणार्थ, सकाळी रायटिंग इझी बनवण्यासाठी मी फोन आणि ईमेल्स चेक करणं टाळतो आणि वर्ड प्रोसेसर उघडं ठेवतो. मग मी अनेकदा रिलॅक्सिंग म्युझिक लावतो आणि टायमर वापरतो. मला 45 मिनिट वर्क सेशन्स आवडतात. असं करून मी फ्रिक्शन काढला आणि माझ्या माइंडचा बाईन घेतला. आता अचानक म्युझिक बंद करणं, टायमर पॉज करणं आणि दुसऱ्या ॲक्टिव्हिटीवर शिफ्ट होणं लॉजिकल वाटत नाही. माझं माइंड ते एनर्जीचा वेस्ट समजेल. अर्थातच प्रोक्रास्टिनेशन तरीही होऊ शकतो, पण फ्रिक्शन काढणं आणि एक सिंपल रुटीन क्रिएट करणं याचे चान्सेस खूपच कमी करतं. आता तुमची बारी आहे. तुम्ही अनवॉन्टेड बिहेवियर्स एलिमिनेट करण्यासाठी फ्रिक्शन कसा ॲड करू शकता? तुमची करता येणार नाहीची लिस्ट बघा. प्रत्येकासमोर स्पेसिफिक गोष्टी लिहा ज्या फ्रिक्शन ॲड करू शकतात. मग तुमची करता येणारची लिस्ट बघा आणि लिहा की कोणत्या गोष्टी फ्रिक्शन काढू शकतात. लक्षात ठेवा, तुमचं माइंड लेझी असतं. या फॅक्टचा तुमच्या ॲडव्हान्टेजसाठी उपयोग करा. पायरी नंबर 3, सकाळी सर्वात आधी स्टार्ट करा. तिसरी आणि शेवटची पायरी फक्त स्टार्ट करणं आहे. मी स्ट्रॉंगली रेकमेंड करतो की तुम्ही सकाळी सर्वात आधी स्टार्ट करा, ओव्हरली स्टिम्युलेटेड होण्याआधी. मी नोटीस केलं आहे की जर मी उठल्यावर लगेच फोन चेक केला किंवा इंटरनेट ॲक्सेस केला तर मी इझिली डिस्ट्रॅक्टेड होऊन जातो. मी हे पण सजेस्ट करतो की तुम्ही एक मॉर्निंग रुटीन क्रिएट करा जे तुम्हाला दिवस पॉझिटिव्ह नोटवर आणि स्ट्रॉंग फोकससोबत स्टार्ट करण्यात मदत करेल. लाँग टर्ममध्ये एक सिंपल मॉर्निंग रुटीन तुमच्या आयुष्यात मॅसिव्ह डिफरन्स आणू शकते. तुमचा काय? उठल्यावर तुम्ही सर्वात आधी काय करता? हे तुम्हाला काम आणि फोकस राहण्यात मदत करतं का? की मग ते तुम्हाला ओव्हर स्टिम्युलेटेड फील करवतं आणि टाळाटाळीकडे नेतं? तुमची मॉर्निंग रुटीन एस्टॅब्लिश करण्यासाठी
2 किंवा 3 सिंपल गोष्टी लिहा ज्या तुम्ही दर सकाळी करू शकता. या ॲक्टिव्हिटीजचा उपयोग तुम्ही तुमचा डोपामिन डिटॉक्स किकस्टार्ट करण्यासाठी कराल आणि होपफुली तुम्ही लॉंग टर्मपर्यंत ही रुटीन फॉलो करू शकाल. लक्षात ठेवा, रुटीनचा पर्पज फोकस डीपनिंग करणं असावा, स्टिम्युलेशन वाढवणं नाही. उदाहरणार्थ, तुम्ही हे करू शकता: मेडिटेट करणं, स्ट्रेच करणं, रिलॅक्सिंग म्युझिक ऐकणं, दिवसाचे गोल्स लिहिणं, 3 गोष्टी लिहिणं ज्यांसाठी तुम्ही ग्रेटफुल आहात, किंवा पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स रिपीट करणं. कृती: तुमच्या ॲक्शन गाईडचा उपयोग करून एक सिंपल डेली रुटीन क्रिएट करा जी तुम्ही डोपामिन डिटॉक्सच्या दरम्यान आणि त्यानंतर पण फॉलो करू शकता. सारांश: एक सक्सेसफुल डोपामिन डिटॉक्स इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्हाला या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. तुमच्या बिगेस्ट टेम्पटेशन्स किंवा डिस्ट्रॅक्शन्स आयडेंटिफाय करा आणि त्या पेपरवर लिहा. मग ती शीट कोणत्या प्रॉमिनंट जागी ठेवा. अनवॉन्टेड बिहेवियर्समध्ये एंगेज करणं कठीण बनवा, फ्रिक्शन ॲड करून. डिझायरेबल बिहेवियर्समध्ये एंगेज करणं इझी बनवा, फ्रिक्शन कमी करून. एक सिंपल मॉर्निंग रुटीन इम्प्लिमेंट करा जी तुमच्या माइंडला काम करेल आणि दिवस लो स्टिम्युलेशन लेवलसोबत स्टार्ट करण्यात मदत करेल. आता ठरवा की तुम्हाला 48 तास, 24 तास किंवा पार्शियल डिटॉक्स करायचा आहे. मग त्या मेन सोर्सेस ऑफ स्टिम्युलेशन आयडेंटिफाय करा ज्या तुम्ही डिटॉक्सच्या दरम्यान एलिमिनेट कराल. 48 तास आणि 24 तास डिटॉक्ससाठी ट्राय करा की बहुतेक, आयडियली सर्व सोर्सेस ऑफ स्टिम्युलेशन काढा. इंटरनेटपासून दूर राहा, गॅम्बलिंग टाळा, टीव्ही बघणं बंद करा, व्हिडिओ गेम्स खेळू नका. शुगर आणि प्रोसेस्ड फूडपासून फ्री लाईट मील्स खा, फोन स्विच ऑफ ठेवा आणि असंच बाकी गोष्टी पण. पार्शियल डिटॉक्सच्या केसमध्ये तुमच्या बिगेस्ट सोर्सेस ऑफ डिस्ट्रॅक्शन्स काढण्यावर फोकस करा. तुमच्या डोपामिन डिटॉक्समधून जास्तीत जास्त बेनिफिट घेण्यासाठी टिप्स. खाली काही टिप्स दिल्या आहेत ज्या तुम्हाला डोपामिन डिटॉक्समधून मॅक्सिमम बेनिफिट्स घेण्यात मदत करतील. नोट्स घ्या. डोपामिन डिटॉक्सच्या दरम्यान मी तुम्हाला एनकरेज करतो की नोट्स घ्या. जर तुम्हाला अस्वस्थ वाटलं तर ते लिहून ठेवा. जर फोन चेक करण्याचा किंवा व्हिडिओज बघण्याचा अर्ज आला तर तो पण लिहा. यामुळे तुम्ही तुमचे बिगेस्ट सोर्सेस ऑफ स्टिम्युलेशन आयडेंटिफाय करू शकाल आणि हे पण समजेल की तुमचा ब्रेन कसा काम करतो. तुमच्या आयुष्यावर रिफ्लेक्ट करा. जेव्हा आपण सतत बिझी आणि ओव्हर स्टिम्युलेटेड असतो तेव्हा आपण अनेकदा एक स्टेप बॅक घेणं विसरतो. फॉरेस्ट ट्रीजमुळे दिसत नाही. डोपामिन डिटॉक्सचा उपयोग झूम आउट करण्यासाठी करा. यासाठी तुमच्या गोल्सवर रिफ्लेक्ट करा. तुम्ही कोणते गोल्स परस्यू करत आहात, ते तुमच्यासाठी योग्य आहेत का? तुम्ही दर दिवशी त्यांच्या दिशेने प्रोग्रेस करत आहात का? आणि जर तुम्ही असंच चालत राहिलात तर तुम्ही ते अचीव्ह करू शकाल का? तुमच्या वेळाच्या उपयोगाचे ॲसेस करा. तुम्ही दर दिवशी खरंच प्रोडक्टिव्ह आहात का? तुम्ही त्या गोष्टींवर वेळ खर्च करत आहात का ज्या मॅटर करतात? कोणत्या ॲक्टिव्हिटीज किंवा प्रोजेक्ट्सवर तुम्ही खरंच फोकस करायला हवं? कोणत्या तुम्हाला बंद करायच्या आहेत? सेल्फ रिफ्लेक्ट करा. तुम्ही आयुष्यात तिथे आहात का जिथे तुम्हाला असायचं आहे? तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी कोणतं इनर वर्क करू शकता? तुमच्या प्रॉब्लेम्स सोडवा. जर तुमच्याकडे काही प्रॉब्लेम्स किंवा वरीज आहेत तर त्या पोटेन्शियल सोल्युशनसोबत लिहा. फक्त तुमचे थॉट्स पेपरवर लिहिणं हेच माइंडला डिक्लटर करण्यात आणि क्लॅरिटी मिळवण्यात मदत करतं. कारण हे आहे की जे थॉट्स फक्त माइंडमध्ये राहतात त्यांना ॲड्रेस करणं कठीण असतं. तुम्ही त्यांवर वारंवार रुमिनेट करत राहता. जेव्हा तुम्ही ते लिहिता तेव्हा ते जास्त कॉन्क्रीट होतात. तुमची थिंकिंग क्लिअर होते. तुमचे थॉट्स किंवा वरीजला वर्ड्स दिल्याने त्यांना हँडल करणं इझी होऊन जातं. मी तुम्हाला एनकरेज करतो की एक पेन आणि पेपर घ्या आणि वरील क्वेश्चन्सची उत्तरं लिहा. हायली स्टिम्युलेटिंग ॲक्टिव्हिटीजच्या ॲब्सेन्समध्ये तुम्हाला जास्त काम आणि रिलॅक्स्ड फील होईल आणि हे तुम्हाला डीपर इन्साईट डेव्हलप करण्यात मदत करेल. सामान्यतः दर आठवड्यात थोडा वेळ फक्त सोचण्यासाठी डेडिकेट करणं तुमच्या आयुष्यात मॅसिव्ह डिफरन्स आणू शकतं. हे तुम्हाला मोठ्या मिस्टेक्स करण्यापासून वाचवू शकतं आणि बराच वेळ आणि एनर्जी सेव्ह करू शकता. त्यामुळे बिझिनेसला कधीही तुमच्या आयुष्यावर रिफ्लेक्ट न करण्याचा एक्सक्यूज बनू देऊ नका. तुमच्या फिअर्स आयडेंटिफाय करा. शेवटी स्टिम्युलेशनचा आपला नेव्हर एंडिंग शोध अनेकदा आपल्या फिअर्सला लपवण्याचा एक मार्ग असतो. बिझी राहणं आपल्याला अनप्लेझंट फिलिंग्स आणि आपल्या स्केअरी ट्रूथचा सामना करण्यापासून वाचवतं. त्यामुळे जर तुम्हाला काही डिसएम्पॉवरिंग थॉट्स किंवा अंडरलाईंग फिअर्स दिसले तर ते आपण लिहा. भाग 5. काम करणे आणि टाळाटाळ सोडणे. डोपामिन डिटॉक्सचा एक मेन गोल हे असतं की तुमचा स्टिम्युलेशन लेवल लो असेल, जेणेकरून तुम्हाला की टास्क्सवर काम करण्यासाठी जास्त मोटिवेटेड फील होईल. या सेक्शनमध्ये आपण बघू की मोमेंटम कसं मेंटेन करायचं आणि टाळाटाळीच्या हॅबिटला कसं ओव्हरकम करायचं. तुमचा दिवस प्लॅन करा. तुमच्या दिवसाशी इंटेन्शनल राहणं प्रोडक्टिव्हिटी बूस्ट करण्याचा एक इफेक्टिव्ह मार्ग आहे. जेव्हा तुम्ही दर दिवशी थोडा वेळ घेऊन ठरवता की तुम्हाला काय अकम्प्लिश करायचं आहे, तेव्हा डिस्ट्रॅक्शनचा रिस्क खूपच कमी होतो. सिम्पल रूल हे आहे, जितका जास्त इंटेन्शनल अप्रोच तितकाच बेटर रिझल्ट. तुमचा दिवस प्लॅन करणं इम्पॉर्टंट आहे, कारण हे तुम्हाला क्लिअर करतं की कोणते टास्क्स इम्पॉर्टंट आहेत आणि कोणते नाहीत.
हे चान्सेस कमी करतं की तुमचं माइंड दिवसभर तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करेल. जेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली माहीत असतं की काय करायचं आहे, तेव्हा तुम्ही एका टास्कवरून दुसऱ्या टास्कवर स्मूथली मूव्ह करू शकता, डिस्ट्रॅक्शनशिवाय. तुम्हाला कमी स्ट्रेस्ड आणि जास्त इन कंट्रोल फील होतं. एन्व्हायरमेंटवर रिॲक्ट करण्याऐवजी तुम्ही प्रोॲक्टिव्हली तुमच्या गोल्सकडे मूव्ह करता. तुमचा दिवस कसा प्लॅन करायचा? तुमचा दिवस प्लॅन करण्यासाठी कोणत्याही फॅन्सी टूलची गरज नाही. तुम्ही एक सिंपल आणि अनेकदा विसरलेली टेक्निक वापरू शकता, पेन आणि पेपर. फक्त काही की टास्क्स लिहा जे तुम्हाला आज कंप्लीट करायलाच हवेत. आयडियली 3 ते 5 टास्क्स पुरेसे असतात. त्यांना इम्पॉर्टन्सच्या ऑर्डरमध्ये लिहा आणि पहिल्या टास्कवर काम स्टार्ट करा. जेव्हा ते कंप्लीट होईल तेव्हा पुढच्या टास्कवर मूव्ह करा. ही प्रोसेस तोपर्यंत रिपीट करा जोपर्यंत लिस्टचे सर्व टास्क्स कंप्लीट नाही होत. आता काही इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवा. एन्शॉर करा की हे खरंच की टास्क्स असतील जे रिअल प्रोग्रेस क्रिएट करतात. तुमचे मेजर टास्क्स आयडेंटिफाय करण्यासाठी स्वतःला हे क्वेश्चन विचारा. जर मी आज फक्त एकच टास्क कंप्लीट करू शकत असतो तर कोणता टास्क सर्वात जास्त इम्पॅक्ट क्रिएट करेल? जर तरीही क्लॅरिटी नाही आली तर स्वतःला हे विचारा, जर मी 1 महिन्याचा ब्रेक घेण्याआधी फक्त एकच टास्क कंप्लीट करू शकत असतो तर तो कोणता असेल? तुम्ही नोटीस कराल की सर्वात इम्पॉर्टंट टास्क्स अनेकदा तेच असतात जे तुम्हाला सर्वात कमी करायचे असतात. कदाचित कारण ते चॅलेंजिंग असतात. कदाचित तुम्हाला समजत नाही कुठून स्टार्ट करायचं, किंवा ते बोरिंग वाटतात. पण डोपामिन डिटॉक्स या टास्क्सला टॅकल करणं खूपच इझी बनवतो. लक्षात ठेवा, याच मेथडचा उपयोग तुम्ही वीकली, क्वार्टरली, मंथली आणि इयरली गोल्स सेट करण्यासाठी पण करू शकता. मी स्ट्रॉंगली रेकमेंड करतो की तुम्ही एक लॉंग टर्म विजन पण क्रिएट करा. हे 5 इयर किंवा 10 इयर प्लॅन असू शकतं. परफेक्ट असण्याची गरज नाही, पण डिरेक्शनचा आयडिया असणंच आयुष्यात ह्यूज डिफरन्स क्रिएट करता. शॉर्ट टर्म गोल्स सेट करण्यासाठी तुमच्या लॉंग टर्म गोल्सला रिव्हर्स इंजिनियर करा. उदाहरणार्थ, जर मला पुढच्या 90 डेजमध्ये एक बुक लिहायची आहे तर एक गोल आउटलाईन बनवणं असू शकतं. दुसरा गोल फर्स्ट ड्राफ्ट कंप्लीट करणं असू शकतं. आणि हा टार्गेट हिट करण्यासाठी मी एक स्पेसिफिक डेली वर्ड काउंट पण सेट करू शकतो. कृती, तुमच्या ॲक्शन गाईड किंवा एका वेगळ्या शीट ऑफ पेपरवर तुमचे डेली आणि वीकली गोल्स लिहा. दर सकाळी एक मेजर टास्क शेड्यूल करा. प्रोडक्टिव्हिटीवर हजारो बुक्स आहेत, पण फक्त काही प्रिन्सिपल्सच खरंच मॅटर करतात. माझ्या मते सर्वात इम्पॉर्टंट प्रिन्सिपल हे आहे, तुमचा की टास्क आयडेंटिफाय करा आणि तो सकाळी सर्वात आधी टॅकल करा. आणि ही हॅबिट कन्सिस्टंटली फॉलो करा. तुमची टू डू लिस्ट कधी संपत नसली तरी नेहमी काही असे मेजर टास्क्स असतात जे कंप्लीट झाल्यावर तुमची प्रोडक्टिव्हिटी स्काय रॉकेट करतात. जोपर्यंत हे टास्क्स कंप्लीट होत नाहीत, बाकी गोष्टी जास्त मॅटर करत नाहीत. प्रोडक्टिव्हिटीचा कोर 3 शब्दात समराईज केला जाऊ शकतो: फोकस, कन्सिस्टन्सी आणि इम्पॅक्ट. फोकस म्हणजे तुमची कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करणं आणि काम करताना डिस्ट्रॅक्शन किंवा टाळाटाळीपासून वाचणं. कन्सिस्टन्सी म्हणजे तुमच्या की टास्क्सवर रेग्युलरली काम करणं. दिवसागणिक, आठवडागणिक, महिनागणिक, वर्षागणिक. इम्पॅक्ट म्हणजे त्या की टास्क आयडेंटिफाय करणं ज्यांचा तुमच्या लॉंग टर्म सक्सेसवर सर्वात जास्त इफेक्ट असतो आणि त्यांवर जितकं शक्य असेल तितकं काम करणं. अशा प्रकारे प्रोडक्टिव्हिटीला डिफाईन केलं जाऊ शकतं. तुमच्या मोस्ट इम्पॅक्टफुल टास्क्सवर कन्सिस्टंट फोकस ठेवणं. आता बघूया की तुम्ही डेली बेसिसवर तुमच्या सर्वात इम्पॉर्टंट टास्कवर फोकस राहण्यासाठी काय करू शकता. लेझर शार्प फोकस डेव्हलप करा. लेझर शार्प फोकस डेव्हलप करणं प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी सर्वात पॉवरफुल स्किल्सपैकी एक आहे. फक्त डेली 45 मिनिट्स तुमच्या की टास्क्सवर कन्सिस्टंट फोकस सोबत काम करून तुम्ही एवढी प्रोग्रेस करू शकता जेवढी कदाचित इतर कोणत्याही ॲक्टिव्हिटीने होत नाही. या सेक्शनमध्ये आपण स्पेसिफिक गोष्टी डिस्कस करू ज्या तुम्हाला तुमचा फोकस बिल्ड करण्यात आणि दर दिवशी तुमचे की टास्क कंप्लीट करण्यात मदत करतील. 1. दर दिवशी त्याच जागी त्याच वेळी. जसं आधी मेन्शन केलं, एक सिंपल डेली रुटीन तुमच्या माइंडला कंडिशन करतो, तुम्हाला जास्त इन कंट्रोल फील करवतो आणि स्टिम्युलेशनला लोअर करतो. याचा रिझल्ट हा होतो की काम स्टार्ट करणं इझी होऊन जातं. रुटीनला आणखी स्ट्रॉंग बनवण्याचा एक पॉवरफुल मार्ग म्हणजे दर दिवशी सेम प्लेस आणि सेम टाईमवर काम करणं. फेमस रायटर स्टीफन किंग दर दिवशी सेम टाईमवर त्यांच्या डेस्कवर बसून लिहितात. ते इन्स्पिरेशनची वाट पाहत नाहीत, ते फक्त स्टार्ट करतात, कारण त्यांना माहीत आहे की कामात इमर्स झाल्यावर इन्स्पिरेशन येईलच. तुम्ही पण हाच अप्रोच फॉलो करा. एक टाईम आणि एक प्लेस चूज करा जिथे तुम्ही डेली तुमच्या मेजर टास्क्सवर काम कराल.
मग एक एक दिवस करत प्रॅक्टिस करा आणि हळूहळू तुमची कन्सिस्टन्सी आणि फोकस बिल्ड होत जाईल. लक्षात ठेवा, प्रोडक्टिव्हिटी म्हणजे फक्त एवढंच आहे, तुमच्या मोस्ट इम्पॅक्टफुल टास्क्सवर फोकस करणं आणि ते कन्सिस्टंटली. तुमचा काय प्लॅन आहे? तुम्ही तुमचं मोस्ट इम्पॉर्टंट काम करताना कुठे असाल आणि कधी स्टार्ट कराल? 2. एक ट्रिगर चूज करा. तुमची रुटीन क्रिएट करताना एक स्पेसिफिक ट्रिगर चूज करा. हे चहा बनवणं आणि डेस्कवर बसणं असू शकतं किंवा मेडिटेशन सेशन कंप्लीट करणं. असा ट्रिगर सिलेक्ट करा जो तुमच्या माइंडला काम करण्यात मदत करेल. जेव्हा तुम्ही रिलॅक्स्ड असता तेव्हा काम स्टार्ट करणं इझी असतं. तुमच्यासाठी कोणती ॲक्टिव्हिटी तुमची डेली रुटीन किक स्टार्ट करू शकते? 3. स्टार्ट करा. जेव्हा तुम्ही तुमची रुटीन क्रिएट केली आणि ट्रिगर आयडेंटिफाय केलं तेव्हा फक्त स्टार्ट करा. जर तुम्ही फक्त काही मिनिटांसाठी पण काम स्टार्ट केलं तर खूप चान्सेस आहेत की मोमेंटम बनेल आणि तुम्ही कंटिन्यू करत राहाल. कदाचित तुम्हाला फ्लो एक्सपिरियन्स होईल. फ्लो सायकोलॉजिस्ट मिहाइली चिक्सेनमिहाइलीच्या नावाने एक मेंटल स्टेट असतो ज्यात तुम्ही एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये इतके इमर्स होता की हायपर फोकस्ड होऊन जाता आणि सोबतच एक अंडरलाईंग एन्जॉयमेंट पण फील होता. जितके तुम्ही रिलॅक्स्ड असाल तितकंच फोकस करणं इझी असेल. त्यामुळे फक्त स्टार्ट करा आणि टास्क परफेक्टली कंप्लीट करण्याची टेन्शन घेऊ नका. जर मोटिवेशन किंवा क्रिएटिव्हिटी फील नसेल तरीही ॲक्शन घ्या. ॲक्शन घेण्यानेच मोटिवेशन जनरेट होता आणि क्रिएटिव्हिटी स्टिम्युलेट होते. 4. डिस्ट्रॅक्शन्स एलिमिनेट करा. काम करताना सर्व डिस्ट्रॅक्शन्स काढून टाका. फोनच्या नोटिफिकेशन्स ऑफ करा, सोशल मीडियापासून डिस्कनेक्ट व्हा आणि इंटरनेटपासून दूर राहा जोपर्यंत स्पेसिफिक रिसर्चसाठी आवश्यक नसेल. सोबतच इतरांनाही सांगा की तुम्हाला डिस्टर्ब करू नका. जितक्या जास्त वेळा तुम्ही डिस्ट्रॅक्शन फ्री काम प्रॅक्टिस कराल तितकाच तुमचा फोकस स्ट्रॉंग होत जाईल. 5. इंटरप्शन शिवाय काम करा. डिस्ट्रॅक्शन्स एलिमिनेट झाल्यावर इंटरप्शन शिवाय कंटिन्युअस काम करा. मी मॅक्सिमम 45 मिनिट्सच्या इंटेन्स वर्क सेशन्स रेकमेंड करतो. जर तुम्हाला मल्टिपल सेशन्स करायचे असतील तर प्रत्येक वर्क ब्लॉकच्या मध्ये 5 to 10 मिनिट्सचा ब्रेक घ्या. वरील 5 स्टेप्स फॉलो केल्याने तुमचा फोकस स्ट्रॉंग होईल आणि प्रोडक्टिव्हिटी बूस्ट होईल. आणि जसं जसं तुम्ही टाळाटाळ कमी कराल तसं तसं तुम्हाला बेटर फील होईल, जे तुमच्या आयुष्याच्या इतर एरियाजवर पण पॉझिटिव्ह इम्पॅक्ट टाकेल. कृती: तुमच्या ॲक्शन गाईडचा उपयोग करून खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा जेणेकरून तुम्ही लेझर शार्प फोकस डेव्हलप करू शकाल. 1. ठरवा की तुम्ही कोणत्या वेळी तुमच्या की टास्क्सवर फोकस कराल. मग एन्शॉर करा की तुम्ही दर दिवशी सेम प्लेस आणि सेम टाईमवर असाल. 2. तुमची मॉर्निंग रुटीन स्टार्ट करण्याच्या सिग्नलसाठी एक स्पेसिफिक ट्रिगर चूज करा. 3. फक्त स्टार्ट करा. जेव्हा तुम्ही काही मिनिटांसाठी पण तुमच्या टास्क्सवर काम करता तेव्हा तुमच्या फ्लोमध्ये एंटर करण्याचे आणि जास्त वेळ काम कंटिन्यू करण्याचे चान्सेस वाढतात. 4. सर्व डिस्ट्रॅक्शन्स एलिमिनेट करा. फोन नोटिफिकेशन्स, इंटरनेट इत्यादी. आणि शेवटी इंटरप्शन शिवाय काम करा. टार्गेट ठेवा 45 मिनिट्सच्या अनइंटरप्टेड कामचा. ओपन सिस्टम्सबद्दल सावध राहा. ज्या ॲक्टिव्हिटीजमध्ये डिस्ट्रॅक्शनचा सर्वात जास्त पोटेन्शियल असतो त्या सहसा ओपन सिस्टम्सचा भाग असतात. ओपन सिस्टम म्हणजे काय? ओपन सिस्टम एक अशी ॲप्लिकेशन किंवा सिच्युएशन असते जी तुम्हाला कंटिन्युअस आणि नेव्हर एंडिंग एक्सटर्नल स्टिम्युलाई प्रोव्हाइड करते. काही एक्झाम्पल्स आहेत ईमेल्स, फेसबुक, यूट्यूब आणि जनरली पूर्ण इंटरनेट. जेव्हाही तुम्ही एखाद्या ओपन सिस्टममध्ये एंटर करता तेव्हा तुम्ही ओव्हर स्टिम्युलेट होण्याचा रिस्क घेता. उदाहरणार्थ, जर सकाळी उठल्यावर तुम्ही फेसबुक चेक केलं तर होऊ शकतं तुम्ही कोणत्याही कारणाशिवाय न्यूज फीड स्क्रोल करत राहाल, एकामागून एक व्हिडिओज बघत राहाल किंवा एखाद्या फ्रेंडला मेसेज करून लॉंग कॉन्व्हर्सेशनमध्ये अडकाल. जेव्हा तुम्ही फायनली फेसबुक बंद करता तोपर्यंत तुम्ही इतके स्टिम्युलेटेड झालेले असता की काम स्टार्ट करणं कठीण वाटतं. त्यामुळेच तुम्हाला ओपन सिस्टम्समध्ये एंटर करण्यापासून स्वतःला गार्ड करायला हवं आणि हे समजायला हवं की असं केल्यावर तुम्ही कोणता रिस्क घेत आहात. ओपन सिस्टम्समध्ये कोणता क्लिअर एंड नाही, कोणता असा पॉइंट नाही जिथे तुम्ही कधी ट्रूली फिनिश्ड असाल आणि डिस्ट्रॅक्शनचे जवळजवळ इन्फायनाईट मार्ग आहेत. परिणामी तुम्ही रोजचे आवर्स वेस्ट करता. थोडक्यात ओपन सिस्टम्स डिस्ट्रॅक्शन्स क्रिएट करतात. याऐवजी तुम्हाला क्लोज सिस्टम्स डिझाईन करण्याचा प्रयत्न करायला हवा. क्लोज सिस्टम्स म्हणजे काय? क्लोज सिस्टम्स ते असतात जिथे डिस्ट्रॅक्शनसाठी खूप कमी किंवा बिलकुलच जागा नसते. त्यामुळे हे तुम्हाला फक्त तुमच्या टास्कवर काम करण्यास फोर्स करतात आणि इतर कशावरही नाही. एक्झाम्पल्स आहेत एक्सेल स्प्रेडशीट्स, वर्ड डॉक्युमेंट्स किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स. आजकाल मी सर्वात आधी माझ्या कम्प्युटरवर त्या बुकची फाईल उघडतो जी मी करंटली लिहित आहे. त्याआधी मी काही दुसरं करत नाही. मी फोन चेक करणं पण टाळतो. म्हणजे मी माझा दिवस एक क्लोज सिस्टम सोबत स्टार्ट करतो आणि मी तुम्हाला पण हेच रेकमेंड करतो. जेव्हा तुम्ही तुमचा वर्किंग डे क्लोज सिस्टम सोबत स्टार्ट करता तेव्हा तुम्ही ओव्हर स्टिम्युलेट होण्यापासून वाचता आणि चॅलेंजिंग टास्क्सवर काम करणं इझी होऊन जातं.
आणि जसं जसं तुम्ही हे दर दिवशी करता तसं तसं तुम्हाला बेटर फील होईल आणि आणखी टास्क्सवर काम करण्याची इच्छा होईल. भाग 6. डोपामिन रिलॅप्स टाळणे. कंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही आता डोपामिन डिटॉक्स कंप्लीट केला आहे आणि आता कदाचित तुम्हाला जास्त रिलॅक्स्ड आणि तुमच्या दिवसावर जास्त कंट्रोलमध्ये फील होत असेल. पण पुढे काय? जर तुम्ही केअरफुल नाही राहिलात तर रिलॅप्स जवळजवळ इनएव्हिटेबल आहे. जुना हॅबिट सहजासहजी जात नाहीत. त्यामुळेच या सेक्शनमध्ये आपण काही स्पेसिफिक गोष्टी डिस्कस करू ज्या तुम्हाला तुमच्या नेव्हर एंडिंग स्टिम्युलेशन लूपमध्ये परत जाण्यापासून वाचवण्यात मदत करतील. चला सुरुवात करूया. 1. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही रिलॅप्सिंग सुरू करता, सेल्फ अवेअरनेस हे लास्टिंग चेंजचं की आहे. रिलॅप्स टाळण्याचं किंवा लिमिट करण्याचं पहिलं पाऊल म्हणजे हे नोटीस करणं की तुम्ही कधी ओव्हर स्टिम्युलेटेड व्हायला सुरुवात करता. जेव्हा तुम्हाला एखाद्या इम्पॉर्टंट टास्कवर काम करण्यात स्ट्रगल होत असेल तेव्हा एक क्षण थांबा. मग तुमच्या डेली रुटीनसोबत परत रिकमिट करा. सत्य हे आहे की तुम्ही काही डेज, वीक्स किंवा मंथ्स नंतर रिलॅप्स करू शकता आणि हे अगदी नॉर्मल आहे. मी स्वतः पण कधी हायपर फोकस्ड फेजेसमध्ये असतो आणि कधी अशा पिरियड्समध्ये जातो जिथे मला खूप अस्वस्थ आणि इतकं ओव्हर स्टिम्युलेटेड फील होतं की कोणतंही काम कंप्लीट करणं कठीण वाटतं. 2. तुमच्या आणि तुमच्या माइंडमधील बॅटल समजून घ्या. जेव्हा असं होईल तेव्हा सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ते ॲक्सेप्ट करणं आणि गिल्ट फील न करणं. स्वतःला बीट करणं तुम्हाला सक्सेसफुल डेली रुटीन बिल्ड करण्यात मदत करणार नाही. उलट सिच्युएशन आणखीच वर्स होईल. त्यामुळे त्यावर जास्त ड्वेल न करा. स्वतःबद्दल गिल्टी किंवा अशेम्ड फील न करा. फक्त तुमची रुटीन परत स्टार्ट करा आणि 1 डे ॲट अ टाइम फॉलो करा. 3. जग तुमच्या विरोधात आहे हे समजून घ्या. आजच्या जगात फोकस मेंटेन करणं अविश्वसनीयरित्या कठीण झालं आहे, कारण प्रत्येकाला तुमचं अटेन्शन हवं आहे. फक्त फॅमिली, फ्रेंड्स किंवा कॉलिग्स नाही, तर मार्केटर्स, यूट्यूबर्स आणि ब्लॉगर्स पण. आजच्या काळात लोकांचं अटेन्शन ग्रॅब करणं अनेक कंपनीजसाठी सर्वात मोठा इन्कम सोर्स आहे. थोडक्यात तुमचा फोकस खूपच व्हॅल्युएबल आहे. त्यामुळेच यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम तुम्हाला स्क्रीनला चिकटवून ठेवण्यासाठी प्रत्येक शक्य गोष्ट करतात. पण तुमच्यासाठी पण तुमचा फोकस तितकाच व्हॅल्युएबल आहे. जेव्हा तुम्ही तुमचा फोकस परत घेता आणि तुमचे बिगेस्ट गोल्स अचीव्ह करण्यासाठी वापरता तेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य रॅडिकली ट्रान्सफॉर्म करू शकता. तुम्ही ग्रेट वर्कवर फोकस करून जास्त पैसे बनवू शकता आणि मिनिंगफुल ॲक्टिव्हिटीज जसं फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत वेळ घालवणं किंवा तुमचे फेवरेट हॉबीज फॉलो करणं मध्ये फोकस रिडिरेक्ट करून तुमचं वेलबिंग इम्प्रूव्ह करू शकता. माझा पॉईंट सिम्पल आहे. जग तुमच्या विरोधात काम करत आहे. नेहमी कोणी ना कोणी असेल जो तुमचं अटेन्शन ग्रॅब करायला इच्छेल. आता तुमच्याकडे 2 चॉईसेस आहेत. एक तर तुम्ही हॅबिट्स आणि सिस्टम्स बिल्ड करून तुमच्या फोकसला प्रोटेक्ट करा, किंवा अनप्रिपेअर्ड राहा आणि लोकांना तुम्हाला त्या इम्पॉर्टंट गोष्टींपासून डिस्ट्रॅक्ट करू द्या ज्यांवर तुम्हाला तुमचा वेळ खर्च करायला हवा. तुम्ही कोणती ऑप्शन चूज कराल? 4. कंटिंजन्सी प्लॅन तयार करा. रिलॅप्स टाळण्याचा एक इफेक्टिव्ह मार्ग म्हणजे कंटिंजन्सी प्लॅन बनवणं. यासाठी त्या सर्व सिच्युएशन्सबद्दल विचार करा जिथे तुम्ही तुमचा फोकस लूज करू शकता आणि तुमच्या जुन्या बिहेवियर्समध्ये परत जाऊ शकता. मग त्यांच्याविरुद्ध गार्ड करण्यासाठी एक प्लॅन बनवा. तर कोणत्या गोष्टी तुम्हाला रिलॅप्स करवू शकतात? उदाहरणार्थ, जर मी सकाळी उठल्यावर फोन चेक केलं तर मी इझिली एका स्टिम्युलेशनवरून दुसऱ्या स्टिम्युलेशनवर उड्या मारायला लागतो. आधी फेसबुक, मग कदाचित एखाद्या मेसेजचं रिप्लाय. तो मेसेज मला दुसऱ्या कशाची आठवण करून देऊ शकतो किंवा नवीन आयडियाज देऊ शकतो. अचानक माझं माइंड ॲजिटेटेड होऊन जातं आणि मला सकाळी रायटिंग न करण्यासाठी बरेच गुड रिझन्स मिळतात. तुमचं कंटिंजन्सी प्लॅन बनवण्यासाठी त्या सर्व ॲक्टिव्हिटीज विचारात घ्या ज्यात डिस्ट्रॅक्शनचा सर्वात जास्त पोटेन्शियल आहे. त्या आयडेंटिफाय करण्यासाठी तुमची आधी बनवलेली करता येणार नाहीची लिस्ट परत बघा. वर्स्ट केस सिनारिओज इमॅजिन करा. कोणत्या सिच्युएशन्स तुम्हाला फोकस लूज करण्यास आणि मॉर्निंग रुटीन सोडण्यास भाग पाडू शकतात. तुमच्या ॲक्शन गाईडमध्ये जितके पण वर्स्ट केस सिनारिओज मनात येतील ते लिहा. स्वतःला मेंटली प्रिपेअर करा. स्वतःला व्हिज्युअलाइज करा की तुम्ही या सिनारिओजमधून जात आहात. तुम्ही कसे रिॲक्ट कराल आणि तुम्हाला कसे रिॲक्ट करायचं आहे. स्वतःला बघताना इमॅजिन करा की तुम्ही या सिनारिओजला बेस्ट पॉसिबल वेमध्ये हँडल करत आहात. 5. एक सस्टेनेबल सिस्टम तयार करा. तुमचा स्टिम्युलेशन लेवल लोअर ठेवण्याचं की म्हणजे एक सिंपल आणि सस्टेनेबल सिस्टम इम्प्लिमेंट करणं. या सिस्टमचा अर्थ असा नाही की तुम्ही डिस्ट्रॅक्शन्सपासून कम्प्लिटली कट ऑफ व्हा,
पण याचा अर्थ हा नक्कीच आहे की तुम्ही असे हॅबिट्स बिल्ड करा जे तुम्हाला फोकस्ड राहण्यात मदत करतील. त्यामुळे जसं आपण आधी बघितलं, एन्श्योर करा की तुमच्याकडे एक सिम्पल डेली रुटीन असेल जे तुम्ही कन्सिस्टंटली फॉलो करू शकता. 6. हिअर अँड नाऊ न्यूरो ट्रान्समिटर्स कल्टिवेट करा. ओव्हर स्टिम्युलेशन टाळण्यासाठी हिअर अँड नाऊ न्यूरो ट्रान्समिटर्स कल्टिवेट करा. जसं एन्डॉर्फिन, ऑक्सिटोसिन आणि सेरोटोनिन. हे न्यूरो ट्रान्समिटर्स डोपामिनच्या ऑपोजिट असतात, कारण हे तुम्हाला जास्त काम आणि प्रेझेंट फील करवतात. या न्यूरो ट्रान्समिटर्सला ॲक्टिवेट करण्यासाठी अशा ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड करा ज्या तुम्हाला प्रेझेंट मोमेंटमध्ये ग्राउंड करतील. जसं मेडिटेशन. फक्त काही मिनिटे मेडिटेट करूनही तुम्ही जास्त प्रेझेंट इन द मोमेंट राहण्याचा प्रॅक्टिस करू शकता. यासाठी तुमचे आईज बंद करा आणि तुमचं अटेन्शन ब्रीथिंगवर फोकस करा. तुम्ही तुमचं अटेन्शन तुमच्या 5 सेन्सेसपैकी कोणत्याही एकावर पण ठेवू शकता. मग दुसऱ्या सेन्सवर शिफ्ट करा, मग पुढच्यावर, आणि असंच. मेडिटेशनचा कोणताही इनकरेक्ट वे नसतो. बिगिनर्ससाठी मेडिटेशन बुक्स बघा, ऑनलाईन मेडिटेशन व्हिडिओ सर्च करा, किंवा फक्त एक्सपेरिमेंट करा आणि बघा काय तुमच्यासाठी बेस्ट काम करतं. स्ट्रेचिंग. जेव्हा तुम्ही स्ट्रेच करता तेव्हा नैसर्गिकरित्या तुमचं बॉडी रिलॅक्स होतं आणि ब्रीदिंग स्लो होते, जे तुम्हाला काम आणि प्रेझेंट फील करण्यात मदत करतं. माइंडफुलनेस. याचा अर्थ म्हणजे तुमच्या आत आणि तुमच्या आजूबाजूला जे काही घडत आहे त्याबद्दल अवेअर राहणं. माइंडफुलनेस प्रॅक्टिस करण्याचे अनेक मार्ग आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही हळूहळू जेवण खाऊ शकता आणि प्रत्येक फ्लेवर आणि टेक्स्चरला नोटीस करू शकता, किंवा तुमचं अटेन्शन बॉडीवर ठेवून हेडपासून टोपर्यंत जे सेन्सेशन्स फील होत आहेत त्या ऑब्झर्व करू शकता. तुम्ही हाऊसहोल्ड किंवा वर्क रिलेटेड चोर्स पण करू शकता. फक्त प्रयत्न हा असावा की तुम्ही जितकं शक्य असेल तितकं प्रेझेंट राहाल. कंटेम्प्लेटिव्ह वॉकिंग. जेव्हा तुम्ही वॉकला जाता तेव्हा तुम्ही किती प्रेझेंट असता? तुम्ही बर्ड्सचा आवाज ऐकता का? तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर वाऱ्याचा फील नोटीस होतो का? तुम्ही क्लाउड्सचे शेप्स बघता का? अनेकदा लोक त्यांच्या हेडमध्ये अडकतात, पुढच्या टास्कबद्दल विचार करत किंवा आयुष्याच्या प्रॉब्लेम्सबद्दल वरी करत. असे होऊ नका. पुढच्या वेळी जेव्हा वॉकला जाल तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी असं ऑब्झर्व करा जणू तुम्ही त्या पहिल्यांदा बघत आहात. तुमच्या प्रत्येक सेन्सवर फोकस करा. अशा गोष्टी बघा ज्या आधी कधी नोटीस केल्या नाहीत. असे आवाज ऐका जे आधी कधी ऐकले नाहीत. अशा स्मेल्स फील करा ज्या आधी कधी नोटीस केल्या नाहीत. अशा बॉडीली सेन्सेशन्स एक्सपिरियन्स करा ज्या आधी कधी लक्षात आल्या नाहीत. प्रेझेंट राहा. डीप सोशल इंटरॅक्शन्स. इतर माणसांशी इंटरॅक्ट करणं ऑक्सिटोसिन सारखे न्यूरो ट्रान्समिटर्स ॲक्टिवेट करतं, ज्याला कधी कधी लव्ह हॉर्मोन पण म्हणतात. जितके जास्त तुम्ही प्रेझेंट राहाल तितकेच तुम्ही बेटर कनेक्ट करू शकाल आणि बॉन्डिंगचा प्लेझेंट सेन्स एक्सपिरियन्स करू शकाल. त्यामुळे एन्श्योर करा की तुम्ही त्या लोकांसोबत इनफ वेळ घालवता ज्यांची तुम्हाला काळजी आहे. बोर्डम. कधी कधी काहीच न करणं पण स्टिम्युलेशन लेवल कमी करण्याचा एक चांगला मार्ग असतो. तुमचं माइंड सतत काहीतरी करायला इच्छितं. एक क्षणासाठी काहीच न करण्यासोबत कम्फर्टेबल व्हा. शांतपणे बसा आणि गोष्टी ऑब्झर्व करा. शांतपणे जेवण खा किंवा कोणत्याही स्पेसिफिक इंटेंट किंवा डेस्टिनेशन शिवाय वॉकला निघा. वरील काही ॲक्टिव्हिटीजला तुमच्या रुटीनमध्ये इन्क्लूड करून तुम्ही तुमच्या दिवसात जास्त काम आणि प्रेझेंट राहाल. परिणामी ओव्हर स्टिम्युलेटेड होण्याचा रिस्क खूपच कमी होईल. तुमचा काय प्लॅन आहे? तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये कोणत्या ॲक्टिव्हिटीज इम्प्लिमेंट करू शकता? कृती. तुमच्या ॲक्शन गाईडचा उपयोग करून कमीत कमी एक ॲक्टिव्हिटी लिहा जी तुम्ही दर दिवशी एंगेज करू शकता, जेणेकरून तुम्ही काम आणि फोकस राहू शकाल. 30 डेज चॅलेंजसाठी कमिट करा. तुमच्या डोपामिन डिटॉक्समधून रिअल बेनिफिट घेण्यासाठी मी तुम्हाला एनकरेज करतो की पुढच्या 30 दिवसांसाठी एक सिम्पल डेली रुटीन कमिट करा. हे एक 30 डेज चॅलेंज सारखं बघा. हे तुम्हाला डोपामिन डिटॉक्स नंतर लगेचच तुमच्या ओल्ड हॅबिट्समध्ये परत जाण्यापासून वाचवेल. ऑल्टरनेटिव्हली तुम्ही या सिरीजच्या बाकी बुक्स पण वाचू शकता जेव्हा तुम्ही हायर फोकस आणि प्रोडक्टिव्हिटीच्या प्रवासावर कंटिन्यू करता.
सिरीजच्या प्रत्येक पुढच्या बुकला फक्त 7 दिवसात एक क्रिटिकल स्किल बिल्ड करण्यात मदत करते. बुक 2 इमिडिएट ॲक्शन. यात तुम्ही शिकाल टाळाटाळ कशी ओव्हरकम करायची. बुक 3 पॉवरफुल फोकस. यात तुम्ही क्लॅरिटी गेन करणं आणि लेझर शार्प फोकस डेव्हलप करणं शिकाल. बुक 4 स्ट्रॅटेजिक माइंडसेट. यात तुम्ही तुमची क्रिटिकल थिंकिंग स्किल्स रिफाईन कराल आणि एक क्रिस्टल क्लिअर स्ट्रॅटेजी डेव्हलप कराल जी तुमची प्रोडक्टिव्हिटी स्काय रॉकेट करेल. निष्कर्ष. तुम्ही चूज करू शकता की तुम्ही तुमच्या फोकसवर कंट्रोल ठेवा किंवा मग कोणाला तरी अलाव करा की ते तुमचा फोकस घेऊन जातील. जेव्हा तुम्ही हायली स्टिम्युलेटिंग ॲक्टिव्हिटीज पासून दूर राहणं शिकता ज्या तुमची काम आणि फोकस राहण्याची क्षमता डिस्ट्रॉय करतात, तेव्हा तुम्ही तुमचे मेजर टास्क आधीपेक्षा खूपच जास्त ईज सोबत टॅकल करू शकता. डोपामिन डिटॉक्स फॉलो करणं तुम्हाला तुमचा स्टिम्युलेशन लेवल लोअर करण्यात मदत करतो आणि एन्श्योर करतो की तुम्ही तुमच्या मेजर टास्कवर काम करा. लक्षात ठेवा, एक्साइटमेंट आणि फुलफिलमेंट एकच गोष्ट नाही. जसजसं तुम्ही एक्सटर्नल स्टिम्युलेशन एलिमिनेट करता आणि तुमच्या वर्क, हॉबीज किंवा रिलेशनशिप्समध्ये डीपली इमर्स होता, तसतसं तुम्हाला फुलफिलमेंटचा एक डीपर सेन्स एक्सपिरियन्स होतो आणि ओव्हरऑल बेटर फील होता. सोबतच तुम्ही जास्त प्रोडक्टिव्ह पण बनता आणि तुमचे अनेक गोल्स आणि ड्रीम्स अकम्प्लिश करू शकता. त्यामुळे तुमच्या एन्व्हायरमेंटला तुमचा ब्रेन हायजॅक करू देणं बंद करा आणि त्यावर परत कंट्रोल घ्या. हेच एक हेल्दी आणि प्रोडक्टिव्ह आयुष्याचं खरं की आहे.